चालेल, आपण सुरू करूया. बाकीचे लोक त्यांना जसं जमेल तसं जॉइन करतील. थोडासा फॉर्मॅट आज मी वेगळा वापरतोय. स्लाइड्सच्या ऐवजी एक वेगळं टूल वापरतोय. ओके. सो आजचं सेशन हे टिपिकली पालकत्व काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी आहे, की नक्की याच्यामध्ये काय काय असतं, काय काय मुद्दे याच्यात कव्हर झाले पाहिजे. सो हा एक विचार आपण करतोय. सो त्याच्यामध्ये मी काही गोष्टी अशा मांडल्यात, की एक पूर्वीचं पालकत्व पूर्वी काय होतं आणि आता काय झालंय, काय फरक पडलाय, काय वेगळं वाटतंय हे समजून घेऊया. पालकत्वामध्ये असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे समजून घेऊया. त्याच्यानंतर मुलांबद्दलची थोडी माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू, की मुलं डेव्हलप होतात. चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे, ती काय असते. मग चाइल्ड डेव्हलपमेंट जी असते ती आणि पालकांचा अप्रोच याच्या इंटरॅक्शनने काय खिचडी बनते ते आपण बघूया. आणि पालकत्वाच्या एक्सपेक्टेशन्स लेव्हल्स असं काही आहे का, किंवा पालकत्वाच्या लेव्हल्स आपल्याला अशा काही ठरवता येतील का, या पद्धतीने एक वेगळा विचार करूया. सो अशा या 5 टॉपिक्सच्या भोवती आपलं सगळं बोलणं असणार आहे. सो टिपिकली देन अँड नाऊ असं जर पाहिलं तर काय फरक आहे हे बघण्याचा थोडासा प्रयत्न. सो देन अँड नाऊ म्हणजे काय, की आधीची लोक आपल्याला म्हणतात ना, आमच्या वेळी असं काही पेरेंटिंग वगैरे असं काही फॅड नव्हतं, तुमच्या ह्याच्यात काय एवढं आहे, काय गरज आहे का वगैरे असं. सो ते का, किंवा खरंच याची गरज आहे का, याच्याबद्दल आपण विचार करू. सो काय फरक पडला असा जर विचार केला तर आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे, की फॅमिली स्ट्रक्चर बदललंय, सोशल स्ट्रक्चर बदललंय, लिव्हिंग स्टँडर्ड बदललंय, करिअर्स आणि अम्बिशन्स बदलले आहेत, आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज मध्ये आपल्याला फरक दिसतो. सो एक 10 वर्षापूर्वी आणि एक 20-25 वर्षापूर्वी, म्हणजे आधीच्या पिढीच्या आधी आणि आपण शिकत असताना, असा आपण विचार करूया. आपण शिकत असताना म्हणजे आपण हायर एज्युकेशन मध्ये असताना. सो काय होतं. सो फॅमिली स्ट्रक्चर असा विचार केला तर आपल्या पूर्वीच्या काळी अ, एकत्र कुटुंब पद्धती होती, म्हणजे सगळी मंडळी एकत्र होती किंवा मोठी कुटुंब होती. आणि त्याच्यामुळे पेरेंटिंग म्हणजे काय हे एक्सपिरियन्शियली समजत होतं. राईट. एक्सपिरियन्शियली समजत होतं म्हणजे काय, तर त्या त्या वेळेला जे काय घडत होतं त्यावेळेला आपल्याला लोकांच्या पालकत्वाचे अनुभव होते. जॉईंट फॅमिलीजमध्ये असाल तर अनेक मुलं होती, छोटी मुलं होती, मोठी मुलं होती, माणसं, मोठी माणसं अनेक होती. आणि मग त्याच्यामुळे मुलांशी मोठी माणसं वागत असताना त्या लोकांनी पाहिलेलं असायचं, की कसं वागतायत, कसं हाताळतायत. नुसतं एवढंच नाही, तर मोठ्या मुलांना, टिपिकली टीनेजच्या पुढच्या मुलांना छोटी मुलं सांभाळायची जबाबदारी मिळायची. म्हणजे त्यांच्या हातात ते मूल सोपवलं जायचं, मी एवढं करते तोपर्यंत याला सांभाळ. अशी आपली लहान भावंड सांभाळायची जबाबदारी मिळायची. आणि मग ती सांभाळता सांभाळता काही गोष्टी आपोआप शिकल्या जायच्या, की ते काय करायला पाहिजे, काय केलं की मुलं रडायची थांबतात वगैरे, हे जे काय असायचं हे आपोआप अनुभवातनं शिकलं जायचं. ते काही फॉर्मली शिकवलं जात नव्हतं. पण काही झालं की आई सांगेल किंवा आजी सांगेल, की "अरे असं कर म्हणजे बाळ ते गप्प होईल. अरे असं कर म्हणजे ते हे होईल. त्याला जरा फिरवून आण." राइट? सो या टिप्समधून त्या गोष्टी कळत होत्या आणि पालक व्हायच्या आधीच लोकांना या गोष्टी माहिती असत होत्या. सो हे झालं एकत्र कुटुंब असताना. मग नंतर कुटुंब न्यूक्लिअर फॅमिलीज तयार झाल्या. पण जरी फॅमिलीज न्यूक्लिअर झाल्या, तरी राहण्याची जी पद्धत होती, सोशल स्ट्रक्चर जे होतं, ते थोडं वेगळं होतं. आपण छोट्या गावांमध्ये होतो किंवा मोठ्या गावांमध्ये असाल तर वाड्यांमध्ये, गल्ल्यांमध्ये किंवा चाळींमध्ये होतो. सो वाड्यांमध्ये, गल्ल्यांमध्ये, चाळींमध्ये फरक काय होता आत्ताच्या फ्लॅट सिस्टीमपेक्षा? तर ती सगळी मंडळी क्लोजली नीट होती. ते एकमेकांच्या घरामध्ये मोकळेपणाने ये-जा करत होते. एकमेकांच्या घरातल्या गोष्टी, म्हणजे मुलं जर तुम्ही पाहिलं, तर त्या काळामध्ये मुलं फक्त आमची असतात, तुमची नाहीयेत, असा विचारच नव्हता. वाड्यातलं मूल, गल्लीतलं मूल हे प्रत्येकाचं मूल असायचं आणि प्रत्येक मोठा माणूस त्याच्या वागण्याबद्दलची काळजी असायची. म्हणजे मुलांना फटके मारायची पण परवानगी होती, काका-काकूंना किंवा शेजाऱ्या-पाजाऱ्यांना. आता आपल्या मुलाला कोणी हात लावला तर आपण लगेच भांडायला जातो. सो हा फरक होता. सो त्याच्यामुळे त्या काळात सुद्धा कोणीतरी मदतीला होतं.
आणि त्याच्यामुळे पेरेंटिंग हे लहानपणापासून आपल्याला कळत होतं, समजून घेता येत होतं किंवा ही एकट्यावरची जबाबदारी नव्हती, तर अनेक लोक त्याच्यात काळजी घेत होते. सो सोशल स्ट्रक्चर त्या प्रकारचं असल्यामुळे ताण एका व्यक्तीवर पडत नव्हता. दुसरी गोष्ट की एवढे सगळे कम्युनिकेशन चॅनल्स असल्यामुळे आईवर, बाबावर जर ताण पडला, तर तो इमोशनल लोड सुद्धा हलका करायला आपल्याकडे मार्ग होते. आणि मग गोष्टी बदलायला सुरुवात झाल्या. आपण न्यूक्लिअर फॅमिलीत आलो, फ्लॅट्समध्ये राहायला लागलो, एक-एकटे, दोघं-दोघं, तिघं-तिघंच फक्त राहायला लागलो आणि शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी ते मोकळं बोलणं होतं ते कमी व्हायला लागलं. ते कमी व्हायला लागल्यामुळे एक तर आपल्याला लहानपणापासूनचा म्हणजे नवीन पिढ्यांबद्दल बोलतोय मी, मुलांना हाताळण्याचा अनुभव नाही. आजूबाजूची लोकं किंवा फॅमिलीतली लोकं आपल्याला सपोर्टसाठी नाही आणि मग त्याच्यामुळे आपलं इमोशनल बर्डन आपल्यावरच राहतंय. त्या इमोशनल बर्डनमध्ये असून आपल्याला आपल्या मुलाला सांभाळायचंय. कसं सांभाळायचं माहिती नाहीये. त्याचं काही आपलं टिप्स ट्रेनिंग वगैरे अशा हँड्स ऑन नाही, फॉर्मल नाही, काहीच झालेलं नाहीये आणि अशा ह्याच्यात आपण हे करतो. आता याच्यात एक गोष्ट खूप पक्की लक्षात ठेवायची, की आई-बाबा होणं ही नैसर्गिकता आहे. म्हणजे तुम्हाला मूल झालं, की तुम्ही आई-बाबा होता. पण पालक होणं म्हणजे संगोपन करणं आणि तेही आत्ताच्या काळातल्या रिक्वायरमेंट प्रमाणे संगोपन करणं, हे आपोआप नाही कळणार आहे. दॅट्स नॉट अ नॅचरल इन्स्टिंक्ट. नॅचरल इन्स्टिंक्ट ही सर्व्हायव्हल पर्यंत आहे, की मुलांना सांभाळायचं हे आपोआप कळतं, की त्याला कसं प्रोटेक्ट करायचं. पण त्याला कसं या आत्ताच्या सोशल स्ट्रक्चरमध्ये कसं डेव्हलप करायचं हे आपोआप नाही कळत. हे कुठून तरी शिकावं लागतं. पूर्वीच्या काळी ते या स्ट्रक्चरमधून शिकता येत होतं. आता ते आपल्याला कुठेतरी शिकावं लागणार आहे. जे आता हे स्ट्रक्चर्स गेल्यामुळे त्याला पॅरलल सिस्टम्स डेव्हलप व्हायला पाहिजेत. त्या अजून झालेल्या नाहीये. सो हे झालं स्ट्रक्चर्स बदलल्याचे परिणाम. अजून काय झालं तर लिव्हिंग स्टँडर्ड्स बदलले. आता आपल्या राहणीमानातल्या अपेक्षाच खूप वाढल्या आहेत. आपण आता साध्या-साध्या गोष्टींवर समाधानी नाहीये. आपल्याला सगळं जास्त चांगलं, अजून मोठं अशा टाईपची रिक्वायरमेंट वाढायला लागली आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी महत्त्वाच्या व्हायला लागल्या आहेत आणि त्याच्यासाठी वेळ देणं महत्त्वाचं झालंय आणि त्यातनं वेळ काढून मुलांना द्यायचा आहे. करिअर्स आणि अँबिशन्स बदलल्या आहेत. दोघा-दोघांना करिअरचे अँबिशन्स आहेत आता. नवरा-बायको दोघांना, आईला आणि बाबांना दोघांना करिअर करायचं असतं. त्याच्यामुळे मुलांसाठीचा वेळ कुणी द्यायचा याच्याबद्दलचे प्रश्न पडतात. आणि ते जर आपल्यामध्ये नीट क्लिअर नसेल, क्लॅरिटी नसेल, तर मग अजून भांडणं पण त्याच्यातनं होतात. सो करिअर्स आणि अँबिशन्स बदलल्यामुळे त्याचे इम्पॅक्ट आहेत आणि जॉब अपॉर्च्युनिटीजचा ताण आहे. म्हणजे आपल्याला जाणवतं, की सारखंच, की नोकऱ्या मिळणं किंवा नोकऱ्या टिकवणं या गोष्टी कठीण होत चालल्या आहेत. सो त्या सगळ्याचा इमोशनल बर्डन आहे. म्हणजे या 3 गोष्टी ज्या बदलल्या आहेत त्याच्यामुळे भावनिक ताण वाढत चाललाय आणि ह्या सिस्टम्स बदलल्यामुळे त्या भावनिक ताणाचा होणारा निचरा किंवा सपोर्ट सिस्टम ही गडबडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्या ताणात आपल्याला पालकत्व करावं लागतंय. सो हे जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल, की आपल्याला या काळामध्ये पालकत्व कठीण का जायला लागलंय? तर त्याची कारणं ही आहे. डिफिकल्टीज या सिस्टम्स बदलल्यामुळे आहेत, आपल्यामुळे नाहीये आणि आपल्याला लर्निंग जे आपोआप होत होतं, ते आता नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नाहीये, की काय करायचं असतं. सो या सगळ्यामुळे जे सध्या प्रॉब्लेम्स फेस करतो, की मुलं हट्टी होतात, मुलं चिडचिडी होतात, मुलं ऐकत नाहीयेत, उद्धट होतायत. याच्यामागे कारण काय आहे? तर या सगळ्या सिस्टम्स बदलल्या आहेत आणि त्याच्यात कसं वागायचं, हे आपल्याला कुठेच शिकायला मिळालेलं नाही. राइट? सो हा बेसिकली सिस्टम्समुळे बदलल्यामुळे निर्माण झालेला अडचणीचा भाग आहे, असं आपण म्हणूया. पुढची गोष्ट काय आहे, तर पालकत्वाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, याची क्लॅरिटी असणं. म्हणजे आपल्याला जर माहिती असेल, की आपण आई-बाबा म्हणून आपल्यावर काय-काय जबाबदाऱ्या आहेत आणि मग त्या कशा पाळायच्या हे वेगळी गोष्ट आहे. पहिल्यांदा आधी काय-काय जबाबदाऱ्या आपल्या आहेत हे समजणं आणि मग त्याच्यासाठीची तयारी करून घेणं. सो जर ते पाहिलं, तर या 3 गोष्टी पक्क्या येतात. एक म्हणजे आपल्या मुलांच्या मूलभूत गरजा ज्या असतात, त्या आपण पुरवाव्याच्या असतात. म्हणजे मूलभूत गरजा त्यांच्या ज्या आहेत, त्या पालकांनी पुरवायच्या आहेत. त्यांना सुरक्षित वातावरण द्यायचंय आणि त्यांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्यायचंय. अशा 3 गोष्टी आपल्यावर जबाबदारी म्हणून आपल्याला करायच्या आहेत. मग बेसिक गरजा म्हणजे काय? तर टिपिकली अन्न, वस्त्र, निवारा हा भाग आहेच. पण त्याच्याच बरोबर अजून 2 गोष्टी येतात. त्याच्यातली पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेस टू एक्सप्लोर. मुलांना त्यांचं एक्सप्लोर करायला जागा असणं. राइट? हे खूप महत्त्वाचं आहे डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे माणसाच्या मुलाची प्रगती व्हायची असेल, त्याची डेव्हलपमेंट व्हायची असेल, तर ह्या गोष्टी एक्सप्लोर करणं हे खूप महत्त्वाचं आहे.
आता परत बदललेल्या स्ट्रक्चरमध्ये ही गडबड होते. जुन्या काळामध्ये मुलं मोकळी होती. मुलांना गल्लीमध्ये, वाड्यांमध्ये मुक्तपणे खेळायला, फिरायला मार्ग होते, अलाउड होतं. आणि त्याच्यामुळे ते आपोआपच एक्सप्लोर करत होते. म्हणजे छोटं चालायला लागलेलं पोर सुद्धा वाड्यामध्ये कुठेही जाऊ शकत होतं. कोणत्याही घरामध्ये जाऊ शकत होतं. त्यांच्या घरात वस्तू काय आहेत, बाहेर कुठल्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करत बसणं, ह्या टाईपच्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या आपोआप होत होत्या. आता आपण त्यांची मूव्हमेंट रिस्ट्रिक्ट करतो. आपण एकतर ते घरात असतात, पाळणाघरात असतात किंवा शाळेत असतात. सो त्याच्यामुळे त्यांच्या एक्सप्लोरेशनवर आणि परत जिथं-जिथं असतात तिथं-तिथं बंधनं आहेत. त्याच्यामुळे एक्सप्लोरेशनवर बंधनं टाकतोय आणि त्याच्यामुळे डेव्हलपमेंटला अडचणी येतात. त्या काय आहेत ते आपण वेगळ्या वेळेला बघू. त्या डिटेल्समध्ये जाणं जरा वेगळं. पण ऑब्झर्वेशन स्किल्स, लिसनिंग स्किल्स किंवा आपले सगळे जे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे सेन्सरी ऑर्गन्स आणि आपले ॲक्शन्सचे ऑर्गन्स म्हणजे हात, पाय, डोळे वगैरे या गोष्टी. सो त्यांचा वापर करावा लागतो आणि तो वापर करून करून त्यांना त्यांच्यातले स्किल्स बिल्ड होत असतात. तो वापर करता यावा म्हणून एक्सप्लोर करणं महत्वाचं असतं. त्यांचं त्यांचं त्यांना करून बघता येणं महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठीच जर जागा नसेल तर ती डेव्हलपमेंटला अडचण निर्माण होते. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मेडिकल सपोर्ट हा महत्वाचा भाग पालकांचीच जबाबदारी असते, की जर आजार काही झालं तर त्यांना पटकन मेडिकल सपोर्ट अवेलेबल करून देणं ही आपली जबाबदारी आहे. सो अशा बेसिक नीड्स आपण प्रोव्हाइड करायचे आहेत. त्याच्यानंतर काय आहे, तर त्यांचं जे एन्व्हायरमेंट आहे ते सेफ ठेवणं. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, की सगळे सजीव हे त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी पूरक असलेल्या वातावरणामध्ये वाढत असतात. जिथं वातावरण पूरक असेल तिथं त्यांची डेव्हलपमेंट चांगली होते. आणि पूरक एन्व्हायरमेंटमध्ये एक भाग सेफ्टी हा असतो. राइट? सो अगदी लहान असतील त्यावेळी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, की वी नीड टू कीप देम फ्री फ्रॉम अनसेफ शार्प ऑब्जेक्ट्स किंवा हॅझार्डस केमिकल्स किंवा गॅसेस, राइट? ज्याचा त्रास होऊ शकतो अशा गोष्टींपर्यंत आपलं मूल पोहोचू नये ही जबाबदारी पालकांची असते. किंवा त्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू नये ही जबाबदारी पालकांची असते. ते त्यांच्या हातात पडतं. हातात पडल्यानंतर त्या पिल्लांना माहिती नसतं कसं हाताळायचं असतं आणि मग ते स्वतःला इजा करून घेत असतात. सो इजा झाल्यानंतर आपण काही करू शकत नाही, पण त्यांच्यापर्यंत हे पोहोचणारच नाही याची काळजी घेणं ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. दुसरा जो भाग आहे तो फिजिकल, इमोशनल आणि सेक्शुअल अब्यूज मुलांवर होणार नाही याची काळजी घेणं ही पालकांची जबाबदारी. म्हणजे त्यांच्यासाठी सेफ एन्व्हायर्नमेंट असणं, आपण निवडणं, की कुठे ते गेल्यानंतर कुठे वावरत असताना या प्रकारचा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी नसणार आहे, याची काळजी आपण घ्यायची किंवा जास्तीचं लक्ष ठेवावं लागणार असेल तर ते आपण ठेवायचं. कारण याच्यातला कुठलाही अब्यूज हा लाँग टर्म इम्पॅक्ट करतो. सेक्शुअल अब्यूज बद्दल आपण ऐकून आहोत, अवेअर आहोत, त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत. पण फिजिकल आणि इमोशनल अब्यूज सुद्धा लाँग टर्म इम्पॅक्ट करतात, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ते त्या प्रकारचे अब्यूज होणं सुद्धा योग्य गोष्ट नाहीये आणि म्हणून ती जबाबदारी परत पालकांची आहे. तिसरी गोष्ट जी सेफ एन्व्हायरमेंटमध्ये येते, ती म्हणजे लव्हिंग आणि केअर गिव्हर्स म्हणजे जे कोण आपल्या मुलांना सांभाळतायत. घरी कोणाला तरी आपण ठेवलेलं असू, आपण त्यांना पाळणा घरात सोडत असू, आपण त्यांना प्री प्रायमरी स्कूल्सच्या ठिकाणी सोडत असू. आता हे आपण लहान मुलांच्या बद्दल जास्त बोलतोय. प्री प्रायमरी, प्रायमरी पर्यंत हे खूप महत्वाचं आहे. तर त्यांना हाताळणारी लोकं ही मुलांवर प्रेम करणारी असली पाहिजे. त्यांना मुलं आवडत असली पाहिजे. त्यांना मुलांना कसं हाताळायचं हे माहिती असलं पाहिजे. त्यांच्याबरोबर वावरताना सेफ्टी असली पाहिजे. सेफ्टी ही फक्त फिजिकल नाही, या प्रकारची पण सेफ्टी म्हणजे ते मेंटली साउंड असलेली लोकं पाहिजे. राग-राग न करणारी, चिड न करणारी अशीच लोकं आपल्या मुलांच्या आजूबाजूला असायला पाहिजे. तर या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. हे आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं मूल जिथं वावरतंय आपल्या घरात, घराच्या आजूबाजूला जर जर बंगला असेल तर बंगल्याच्या आजूबाजूला कुठेही ते वावरत असतील, तर तिथं कुठलंही पोटेन्शियल डेंजर नसेल याची काळजी आपण घेणं. मग ते खड्डा असेल, तिथं कुठेतरी पाण्याचा हौद असेल, एखादा इलेक्ट्रिकचा पोल असेल, कनेक्शन बॉक्स असेल, या कुठल्याच गोष्टींना त्या मुलाचं एक्सपोजर होणार नाही, अशा प्रकारे अरेंजमेंट करणं
ही आपली जबाबदारी आहे. सो दॅट इज सेफ एन्व्हायरमेंट, कारण सगळी डेव्हलपमेंट ही सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होते. शाळा या समाजाचं प्रतिरूप फक्त ते सेफ एन्व्हायरमेंटमध्ये असतं असं म्हटलं जातं. म्हणजे शाळा कशी असावी असं जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली किंवा त्याच्याबद्दलच्या गोष्टी ऐकल्या, तर ते सांगतील की शाळा ही समाजाचं प्रतिरूप असलं पाहिजे. म्हणजे समाजात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या करता येण्याची सोय शाळेमध्ये असली पाहिजे. फक्त समाजात ते प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट नाहीये, जे प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट शाळेमध्ये मिळू शकतं. तिथं त्यांना एक्सपेरिमेंट करता आले पाहिजे, तिथं त्यांना त्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि त्याच वेळी त्यांच्या सेफ्टीची काळजी घेणारी लोकं असली पाहिजे. सो अशा पद्धतीने सेफ एन्व्हायरमेंट देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि तिसरी गोष्ट ज्याला आपण क्वालिटी एज्युकेशन असं म्हणतोय, ते एज्युकेशन ही आपली जबाबदारी. त्याच्यात 2 गोष्टी येतात. एक अकॅडमिक्स येतं आणि दुसरं कल्चरल एज्युकेशन येतं. सो अकॅडमिक्स म्हणजे चांगल्या शाळेत ॲडमिशन घेतली की झालं का? तर नाही. तर शाळेत जात असले तरी सुद्धा मुलांचं शिक्षण चांगलं व्हायचं असेल, तर आपण त्यांच्या शिक्षणात इन्व्हॉल्व असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला त्यांच्या शिक्षणाबद्दलचा अवेअरनेस असणं, ते काय करताय त्याच्याबद्दलचा अवेअरनेस असणं, आपला त्यांच्यात इंटरेस्ट असणं, तो इंटरेस्ट दाखवणं, त्यांच्याशी इंटरॅक्शन करणं, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यातनंच त्यांना मोटिव्हेशन येऊ शकतं. काही गोष्टी खूप पक्क्या लक्षात ठेवा, की जे सर्व्हायव्हलसाठी लागतं, ते मुलं आपोआप शिकण्याचा प्रयत्न करतात. पण जे सर्व्हायव्हलशी संबंधित नाहीये, जे नैसर्गिकतेशी संबंधित नाहीये, ते शिकण्यासाठी आपल्याला बाहेरून मोटिव्हेटिंग एन्व्हायर्नमेंट असावं लागतं, राइट? आणि ते मोटिव्हेटिंग एन्व्हायर्नमेंट घरामध्ये आई-बाबांनी द्यायचं असतं आणि शाळांमध्ये शिक्षकांनी द्यायचं असतं. तर ते हे एक्स्ट्राचे जे विषय आहेत ते शिकण्याचा ते प्रयत्न करतील. अदरवाईज त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेला किंवा त्यांच्या जगण्याला त्या सगळ्या कशाचीच काहीच गरज नसते. त्याच्यामुळे नेचर इज नॉट गोइंग टू ड्राईव्ह देम टू लर्न. म्हणजे जसं लहानपणी चालता येण्यासाठी, बोलता येण्यासाठीची त्यांची इंट्रिन्सिक धडपड आहे. ते त्यांच्या त्यांच्या इच्छेने धडपडतायत. कितीदाही पडले तरी उठून उभे राहतायत, चालायचा प्रयत्न करतायत. कारण ते त्यांचं सर्व्हायव्हल रिलेटेड शिक्षण आहे. खाण्याची गोष्ट ज्यांच्या समोर टाकली, की ते खायचा प्रयत्न करतात. ते सगळं जास्तीत जास्त तोंडात जाऊन पोटात जायचे प्रयत्न त्यांचे त्यांचे शिकतात. आपल्याला शिकवत बसावं लागत नाही. पण ज्यावेळी हे विषय आणि नोकरीशी संबंधित गोष्टी ज्या आपण म्हणतोय, अशा प्रकारच्या गोष्टी शिकायची वेळ येते, त्यावेळी मोटिव्हेटिंग एन्व्हायर्नमेंट असणं खूप महत्वाचं आहे. ते सेल्फ मोटिव्हेशनने आपोआप होणार नाहीये. सेल्फ मोटिव्हेशन निर्माण करावं लागणार आहे, राइट? आणि तिथं तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात दिसली, तर मग आई-बाबा, आई-बाबांबद्दलचं प्रेम आणि त्यातून मग त्यांच्यासाठी सुरुवातीला, मग नंतर मला त्याचं महत्त्व कळतं म्हणून आणि त्याच्यानंतर माझ्या काहीतरी अँबिशन्स तयार होतात म्हणून, अशा पद्धतीने ते शिक्षणात इंटरेस्ट घेतात. पण तुम्ही लक्षच नाही दिलं, इंटरेस्टच नाही दाखवला, तर त्यांना इंटरेस्ट नाहीये. सो म्हणून इग्नोरन्स शिक्षणातला, याच्याने मुलं डेव्हलप होणार नाही. त्याच्यातलीच दुसरी गोष्ट अकॅडमिक्स मधली माझं म्हणणं असं आहे, की शिक्षक आणि पालक हे दोघं मिळून एकत्रितपणे मुलांची चांगली डेव्हलपमेंट करत असतात किंवा एकत्रित डेव्हलपमेंट चांगली व्हायची असेल, तर त्यांना एकत्रितपणे काम करणं महत्वाचं आहे. दे नीड टू बी इन वन टीम. आणि म्हणून नेहमी शिक्षकांशी मैत्री करा, त्यांच्याशी गप्पा मारा. हे मनात पक्कं ठेवा, की आपण एका टीममध्येच असावं लागणार आहे. त्यांना दोष देणं, त्यांना चुकीचं ठरवणं, या गोष्टी करू नका. त्यांच्याबद्दल वाईट बोलणं, या गोष्टी बंद करून टाकायच्या. त्याच्याऐवजी त्यांच्याशी मैत्री करायची. पी जाऊन गप्पा मारायच्या, व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्या मुलांचं काय आहे. आपल्याला त्यांच्याकडनं काही अपेक्षा असतात, त्यांना आपल्याकडनं काही अपेक्षा असतात, यांची चर्चा करायची आणि एकत्रितपणे ॲक्शन्स घ्यायच्या किंवा डिसिजन्स घ्यायचे. म्हणजे मग तुमच्या मुलाच्या प्रगतीला चांगला हातभार लागू शकतो. आणि होमवर्क ज्यावेळी दिलं जातं, त्यावेळी यू नीड टू असिस्ट इन डिफिकल्ट होमवर्क. त्यांचं होमवर्क आपण करणं हे बरोबर नसतं. कारण होमवर्क हे शिक्षणासाठी दिलेलं आहे. ते करून त्यांनी काहीतरी शिकणं अपेक्षित आहे. आणि ते जर आपण केलं, तर आपले स्किल्स डेव्हलप होणार आहे, त्यांचे नाही. त्याच्यामुळे होमवर्क मुलांनीच करायचं असतं. जे काय असेल, कातरकाम असेल, चिकटकाम असेल, अ, काहीतरी लिहून आणणं असेल, काहीतरी विचार करायला लावणं असेल, काहीतरी एक्सप्लोर करायला लावलेलं असेल, त्या सगळ्या गोष्टी मुलांनी करायच्या आहेत. फक्त ते अजून पुरेसे तयार झालेले नसल्यामुळे काही-काही ठिकाणी त्यांना डिफिकल्टीज येतात. मग त्यांना डिमोटिव्हेशन होतं. ज्यावेळी जमत नाही, त्यावेळी लोकांना करू नये असं वाटतं. अशा वेळेला फक्त त्या डिफिकल्टी रिझॉल्व्ह करून देण्याचं काम आपलं. म्हणजे समजा काहीतरी कापायला दिलंय आणि त्याच्यातले काही बारीक
गोष्टी कापायच्या आणि त्याला त्यावेळेला अजून स्किल्स चांगले नसल्यामुळे ते बोटात पकडून असं नीटपणे बारीक कापता येत नाहीये. अशा वेळी जिथं जिथं बारीक कातरकाम असेल तेवढं फक्त आपण करून द्यायचं, तेही त्यांनी व्यक्त केलं तर. नाहीतर त्यांना करू द्यायचं. चांगलंच आलं पाहिजेची गरज नसते, कापता येण्याची गरज असते. राइट? सो त्याच्यामुळे त्यांना ती सवय होणं, त्याच्यासाठी त्यांनी करणं हे अपेक्षित आहे. डिमोटिवेट होऊ नये म्हणून फक्त डिफिकल्ट होमवर्कला मदत करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिकॉग्नाइज अँड अॅक्नॉलेज द अचिव्हमेंट्स. त्यांच्या सगळ्या ज्या काय अचिव्हमेंट्स असतात, काय जे नवीन करता आलेलं असतं, आपल्यासाठी क्षुल्लक, किरकोळ, छोटंसं असतं. पण त्यांच्यासाठी खूप मोठं महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपण ते दखल घेणं आणि अॅक्नॉलेज करणं, की मला मला दिसलं तू हे अचीव्ह केलंस, मला दिसलं की तू ते केलंस, अरे मला माहिती आहे तू असं छान छान करतोस, हे बोलत राहणं. आता इथं अॅक्नॉलेजमेंट हा शब्द वापरलाय, अप्रिशिएशन नाहीये. आय एम नॉट टॉकिंग अबाउट प्रेझिंग, आय एम नॉट टॉकिंग अबाउट कौतुक करणं. फक्त दखल घेणं, की त्याला त्याला माहिती असलं पाहिजे, की आई-बाबांना माहिती की मी काहीतरी वेगळं करतोय किंवा मी काहीतरी छान करतोय. इतकंच आपलं हे पाहिजे. म्हणजे मग मोटिव्हेशन टिकून राहतं. नाहीतर मग तुम्ही खूप कौतुक करता लहानपणी, हळू ते मोठे होतात, कौतुकाची सवय झालेली असते आणि मग तुमच्या अपेक्षा वाढल्या, की तुमचं कौतुक कमी होतं आणि कौतुक कमी झालं, की मग त्याला इच्छा नाही राहत. कारण जर कोणालाच त्याचा काही फरक पडणार नसेल, तर मी कशाला करू? थोडक्यात इनर डिझायर्स आपण एक्सटर्नल डिझायर्समध्ये कन्व्हर्ट करतो. म्हणजे आतूनच मला वाटतं, याच्याऐवजी बाहेरून काहीतरी असेल तर मी करीन, अशा टाईपची माइंडसेट तयार होण्याकडे अ, प्रवास मुलांचा होऊन जातो, जर आपण त्यांचं खूप जास्त कौतुक करत बसलो तर. सो त्याच्यामुळे जिथं गरज आहे, जिथं काहीतरी आउट ऑफ द वे केलंय, एव्हरेजपेक्षा जास्त वेगळं केलंय, तर नक्की कौतुक करा. पण एव्हरेज सगळं काम चाललेलं आहे, पण छान चाललंय, त्यावेळी अॅक्नॉलेज करत राहा. दखल घेत राहा. त्याला कळू द्या, की तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला आवडतंय. कल्चरल एज्युकेशन ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी त्याच्यामध्ये मॉरॅलिटी, व्हॅल्यूज, डिसिप्लिन, म्युच्युअल रिस्पेक्ट, एटिकेट्स वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी येतात, याची पण जबाबदारी पालकांवर आहे. शाळेत टाकला की हे आपोआप येईल असं समजू नका. किंबहुना मी म्हणेन की याची जबाबदारी आपल्यावर जास्त आहे शाळेपेक्षा. शाळा त्यांचं त्यांचं करणार आहे. पण ह्या डेव्हलप होण्यासाठी आपलं काम जास्त महत्वाचं आहे. का? साधा प्रश्न आहे. तुमच्या आयुष्यातल्या अशा काही गोष्टी आहेत, व्हॅल्यूजमध्ये आपण बघू, की ज्या तुम्ही काही झालं तरी बदलायला तयार नसतात. बरोबर? माझं या प्रकारे वागणं म्हणजे मी खरं बोलतो किंवा मी नीट कम्युनिकेशन करतो, मोकळेपणाने सगळं सांगतो. अशी तुमची कुठलीतरी व्हॅल्यू असेल. त्या मेन 2-3 व्हॅल्यूज आठवा, की काय असं, की जे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तसंच करा. बिकॉज आय व्हॅल्यू दॅट. आणि मग पुढचा विचार करा, की हे तुम्ही कुठून घेतलं? 99% तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये असं येईल, की हे माझ्या आई-बाबांकडनं माझ्याकडे आलं. राइट? सो हा जो पार्ट आहे, हा मुलं तुमच्याचकडनं पिकअप करणार आहे. ह्याच्यातला जास्तीत जास्त भाग तुमच्या मुलांमध्ये तुमच्याकडनं जाणार आहे बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटपेक्षा. त्याच्यामुळे ही जबाबदारी पालकांची हे लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे आपलं काम करणं महत्वाचं आहे. त्याच्याप्रमाणे आपण त्याच्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे आणि तसं लक्ष देऊया. सो रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये आल्यानंतर हे येतं. आता या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज कळल्या, की मग पुढचा प्रश्न येतो, की पण मुलं ऐकत नाही, मुलं असं करतात, मुलं तसं करतात. असं का होतं? तर त्याच्यासाठी आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंट नावाचा जो काही विषय आहे, म्हणजे मुलं विकास पावत असताना नक्की काय-काय घडत असतं, कशा-कशाचा त्यांच्या विकासावर परिणाम होतो, हे समजून घेणं महत्वाचं आहे. हे समजण्यासाठी आपले एनरिचचे अनेक ऑनलाईन सेमिनार्स वेळोवेळी होत असतात. त्या सेमिनार्समध्ये तुम्ही जर पार्टिसिपेट करत गेलात, तर या टॉपिकचा सगळा पार्ट तुम्हाला, सगळं नॉलेज तुम्हाला त्याच्यातनं मिळेल. सो काय आहे त्याच्यामध्ये? चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये 2 भाग आहेत. एक त्यांचा विकास होणं आहे आणि दुसरं त्यांचं शिकणं आहे. राइट? डेव्हलपमेंट आणि लर्निंग या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण एकमेकांशी संबंधित आहे. शिक्षण ही प्रक्रिया डेव्हलपमेंट या प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे, पण ती तरी सुद्धा डेव्हलपमेंटशी संबंधित आहे, हे लक्षात घ्यायचं. डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर माझ्या मूलभूत क्षमता विकास पावत जाणं. मूलभूत क्षमतांमध्ये साध्या-साध्या गोष्टी येतात. माझ्यामध्ये बोलण्याची एक ताकद आहे. मनुष्याच्या मुलामध्ये बोलण्याची एक ताकद आहे. त्याला बोलता येतं. राइट? ती जी बोलण्याची ताकद आहे, ती नैसर्गिकता आहे.
ही मूलभूत क्षमता आहे. ते करता येतं म्हणून तुम्ही त्यांना भाषा शिकवू शकताय किंवा तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने बोलायला शिकवू शकताय. भाषा शिकणं हे बोलता येण्याच्या प्रक्रियेमुळे किंवा ऐकलेलं समजण्याच्या प्रक्रियेमुळे त्यांना शिकवता येतं. सो भाषा शिकवता येते ती त्याच्यामुळे येते. म्हणून तुम्ही ती कुत्र्याला नाही शिकवू शकत. माणसाच्या मुलाला शिकवू शकता. राइट? सो मूलभूत क्षमता आणि मग त्याच्यावर बेस्ट शिक्षण असं कॉम्बिनेशन हे लक्षात ठेवा. सो चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये काय येतं, तर त्याच्या नैसर्गिक क्षमता विकास पावणं, ज्याला आपण नेचर असं म्हणूया. मग नेचरमध्ये काय येतं, फिजिकल डेव्हलपमेंट येते, इमोशनल डेव्हलपमेंट येते, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट येते आणि सोशल डेव्हलपमेंट येते. या सगळ्या डेव्हलपमेंट होण्यासाठी काही बेसिक स्ट्रक्चर ब्रेनमध्ये आणि बॉडीमध्ये रेडी आहे आणि ते आहे म्हणून ती डेव्हलपमेंट व्यवस्थित होऊ शकते. सो एक आहे जे नेचर आहे, म्हणजे फिजिकल स्ट्रक्चर एखाद्या मुलाचं कसं असेल तर ते जेनेटिक्स मधून कळतं. त्याचं दिसणं, त्याच्या केसांचं टेक्स्चर, त्याचं त्याचं शरीरयष्टी, हे जे सगळं आहे ते त्याचं एक नेचर आहे. त्याच्या भावनिकता, टेम्परामेंट्स असं म्हणूया याला. म्हणजे एक्झॅक्टली इमोशन्स नाही, पण इमोशनल टेम्परामेंट्स. तो किती पटकन चिडतो, त्याला केव्हा अस्वस्थ होतं, त्याला कुठल्या गोष्टींचे वर खाली होतं, हे जे आहे इमोशनली रिॲक्शन देणं हा जो भाग आहे, ते एक नेचरचा भाग आहे. इंटेलेक्च्युअल टेम्परामेंट्स असतात आणि सोशल टेम्परामेंट्स असतात. सो एक भाग आहे नैसर्गिकता. पण हाच विकास होण्यासाठी हे आपोआप नाही होत, तर त्याला एन्व्हायरमेंट लागतं. म्हणजे आपण असं म्हणूया ना, झाड वाढतं. वाढणं हा झाडाचा काय म्हणू आपण बेसिक गुणधर्म आहे. पण त्याला जर योग्य वातावरण नाही मिळालं, तर ते चांगलं वाढू शकत नाही. तसंच आपल्या मुलांची चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी, या सगळ्या प्रकारची डेव्हलपमेंट होण्यासाठी त्याच्यासाठी लागणाऱ्या वातावरणाची गरज असते. एन्व्हायर्नमेंट असावं लागतं. सो फिजिकल डेव्हलपमेंट चांगली व्हावी याच्यासाठी तुमच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये त्या डेव्हलपमेंटसाठीच्या चांगल्या गोष्टी असाव्या. म्हणजे घरामध्ये व्यायाम करण्याचं वातावरण असेल, घरामध्ये व्यवस्थित आहार खाण्याचं वातावरण असेल, घरामध्ये शारीरिक दृष्टिकोनातूनची शिस्त असेल, झोपण्याची वेळ, उठण्याची वेळ, जेवणाची वेळ, स्वच्छता, अंघोळ करणं या सगळ्या गोष्टींचं जर पूरक वातावरण असेल, तर फिजिकल डेव्हलपमेंट चांगली होणार आहे. ते वातावरण पूरक नसेल, तर मग फिजिकल डेव्हलपमेंटला अडथळे येणार आहे. इमोशनल डेव्हलपमेंट होण्यासाठी परत इमोशनल स्पेस चांगली असावी लागेल. म्हणजे आजूबाजूची जी मोठी मंडळी आहे, ती पण इमोशनली साउंड असावी लागते. त्यांच्या भावना त्यांना बॅलन्स करता येत असतील, त्यांच्या भावना त्यांना व्यवस्थित हाताळता येत असतील, ज्याला आपण EQ किंवा इमोशनल इंटेलिजन्स असं म्हणतो. सो आजूबाजूच्या लोकांचा इमोशनल इंटेलिजन्स चांगला असेल, तर त्या वातावरणामध्ये वाढणारं मूल भावनिकदृष्ट्या चांगलं डेव्हलप होतं. इंटेलेक्च्युअल स्पेस तशीच असते. ज्या ज्या घरांमध्ये इंटेलेक्च्युअल वातावरण असतं, म्हणजे प्रश्न विचारले जातात, चर्चा केली जाते, नवीन विषयांचा विचार करायला मदत होते, जगात कुठेतरी काहीतरी घडामोडी घडतात त्याच्याबद्दलची चर्चा होते, उहापोह केला जातो. अशा टाईपचं वातावरण ज्यावेळी मुलांना मिळतं, त्यावेळी इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट चांगली होते. सो अशा पद्धतीने समाजात आई-बाबा कसे वावरतायत, मोठी लोकं कशी वावरतायत, समाजातली इतर लोकांशी इंटरॅक्शन करताना काय करतात, हे ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये मुलांना बघायला मिळतं, तिथं त्यांची सोशल डेव्हलपमेंट चांगली होते. तशीच स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट पण असते. सो स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटबद्दल मी फार बोलत नाही. पण देवधर्म आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या 2 वेगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवावं. राइट? सो मी माझं कळणं, मला स्वतःचं अस्तित्व नीटपणे कळणं आणि त्याच्याप्रमाणे माझं बॅलन्स ह्युमन बीइंग तयार होणं, याला मी स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट असं म्हणतो. आणि स्पिरिच्युअल एन्व्हायर्नमेंट त्याच्यासाठी आजूबाजूला असावं लागतं, ज्याच्यातनं ती डेव्हलपमेंट चांगली होऊ शकते. सो बेसिकली चांगली डेव्हलपमेंट होण्यासाठी एक नेचर म्हणजे जन्मतः त्यांच्यात असलेल्या ज्या गोष्टी ज्या आपल्या जेनेटिक्स मधून येतात, DNA मधून येतात त्या आणि त्याच्या आजूबाजूला असलेलं वातावरण याच्या कॉम्बिनेशन्स मधून होते. हा जो भाग आहे हा आपल्या हातात नाहीये. राइट? आहे. लग्न ज्यावेळी आपण करतो त्यावेळेला. म्हणजे आपला पार्टनर आपलं जेनेटिक्स आणि आपल्या पार्टनरचे जेनेटिक्स हा आपण चॉईस करू शकतो. पण तरी सुद्धा त्याला लिमिटेशन आहे. हे आपल्या हातात पुरेसं नाहीये असं आपण म्हणूया. जे आहे ते आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागतं. पण हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आणि हे जर मी समजून घेतलं सगळं, ही प्रत्येक गोष्ट जर समजून घेतली,
तर मग मी माझ्या मुलाच्या चांगल्या डेव्हलपमेंटसाठी पूरक वातावरण तयार करून घेऊ शकतो. सो म्हणून ही शिक्षण होणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. या गोष्टी माहिती होणं महत्वाचं आहे. आणि मी म्हटलं तसं, की जर तुम्ही आपले सेमिनार्स अटेंड करायला सुरुवात केली, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं कळेल. ती सगळी माहिती आहे आणि ती सगळी माहिती आपल्याला तिथून मिळवता येऊ शकते. सो नॉलेज रिलेटेड इन लर्निंग आपलं सेमिनारमधून होऊ शकतं. आता लर्निंग प्रोसेस असं मी इथं म्हटलंय, म्हणजे आता बेसिक क्षमता म्हटलं, वातावरण म्हटलं, पण शिकणं कसं होतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यामुळे बेसिक लर्निंग प्रोसेस काय आहे याची माहिती असणं महत्वाचं आहे. आता थोडक्यात सांगतोय आणि त्याच्याप्रमाणे आपण मुलांना अटेन्शन देणं हे महत्वाचं आहे. सो अगदी बेसिक पहिल्या 2 वर्षात, 1 ते 2 वर्षात असं मी म्हणेन, मुलांची लर्निंग प्रोसेस काय आहे, कसं शिकतायत मुलं, असा जर विचार करायचा प्रयत्न केला, तर ते सेन्सरी मोटर स्किल्स डेव्हलप करतायत. म्हणजे काय आहे, तर त्यांचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, जे आपल्याला माहिती आहे, की डोळे, कान, नाक, अ, स्पर्श, त्वचा, या सगळ्यातनं ते सेन्स करतायत. त्याला सेन्सरी काय म्हणू आपण, सेन्सरी ऑर्गन्स असं आपण म्हणतो, की ज्याच्यातून ते जग समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सो पहिली लर्निंग प्रोसेस ही सेन्सरी आणि मोटर म्हणजे हालचालीतनं करून घेणं. म्हणजे मला हे घड्याळ डोळ्यांना दिसलं, असं दिसल्यानंतर मला ते मागून कसं दिसतं हे बघायचं आहे, ह्याच्यासाठी मी माझे हात वापरून त्याला उलटं वळवू शकतो. म्हणजे माझ्या हातांची हालचाल मी करेल. मला एखाद्या गोष्टीत इंटरेस्ट वाटला तर ते उचलून मी समोर आणतोय. म्हणजे मी माझ्या हाताने त्या गोष्टी हलवण्यासाठी माझे कर्मेंद्रिय वापरतोय. राईट. सो अशा पद्धतीने मूल समजून घेत असतं. ते उचलतं, ते बघतं, ते वास घेतं, ते चव घेतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने आजूबाजूच्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करत असतं. आता याच्यात गोष्टी समजणं याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे, तर डिफरन्शिएट करता येणं. म्हणजे डोळ्यांना 2 रंग वेगळे दिसत असतील, तर मला समजतं की हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. मला जर 2 रंग वेगळे दिसू शकत नसतील, तर मला नाही कळणार आहे की या 2 गोष्टी वेगळ्या आहेत, वेगळ्या रंगाच्या आहेत. राईट. कदाचित त्या एकच असल्यासारखं वाटेल, त्या सारख्या असल्यासारखं वाटेल. सो रंग बघता येते, आकार बघता येतात, सो आकारांमधला फरक कळतो. अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे बारकाव्याने फरक कळणं, वासांमधला फरक कळणं, चवीमधला फरक कळणं, स्पर्शातला फरक कळणं, ही जी सगळी प्रोसेस आहे, ही सुरुवातीला पहिल्या 2 वर्षात जास्त इंटेन्स असते. आणि तिथं जितकं एक्सपोजर मिळेल, जे मी म्हटलं स्पेस टू एक्सप्लोर, जितकं या गोष्टींचं एक्सपोजर मिळेल, तितका त्याचा मेंदू त्या गोष्टी शिकणार आहे. तो फाउंडेशनचा पार्ट आहे. इट्स बिल्डिंग द ब्रेन फाउंडेशन. जितकं बारकाव्याने वेगवेगळं ओळखता येईल, तितकं पुढे जाऊन त्याचा वापर करून शिकता येतं. म्हणजे बेसिक गोष्ट काय, की आवाजांमधला फरक कळणं. जितका आवाजांमधला फरक बारकाव्याने समजायला लागेल, तितकं पुढे जाऊन संगीत समजणं माझ्यासाठी सोपं होतं. जितक्या बारकाव्याने माझ्या घशाच्या हालचाली मला करता येतील, की जेणेकरून मी वेगवेगळा आवाज काढू शकेल आणि मला आवाजातला फरक कळेल, तितकं पुढे जाऊन मला चांगला व्होकलिस्ट होता येतं. राईट. पुढचं जे शिक्षण आहे ते ह्या फाउंडेशनवर बेस्ड आहे. आधी काय तयार झालंय त्याच्यावर आहे. आणि तिथं पहिल्या 2 वर्षात ते महत्वाचं आहे. तिथं ते जास्तीत जास्त एक्सपोजर महत्वाचं आहे. पुढची जी लर्निंग प्रोसेस आहे ती पॅटर्न्स शोधणं आणि लक्षात ठेवणं याच्यावर आहे. म्हणजे ज्या गोष्टी परत परत घडतात, त्या गोष्टी अस्तित्वात आहेत किंवा त्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध लागतो, असं मूल बघतात. कॉज अँड इफेक्ट नावाची गोष्ट कळते आणि मग ते कॉज अँड इफेक्ट लक्षात ठेवलं जातं आणि पुढच्या वेळी त्याचा वापर होतो. सो मेमरायझेशन हा साधारणपणे 3-3.5 वर्षानंतर सुरू होणारा भाग आहे. लॉंग टर्म मेमरी फॉर्मेशन हे टिपिकली 3-3.5 वर्षानंतर कळतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी तुमच्या स्वतःच्या बालपणाकडे पाहिलं, तर तुम्हाला 3 वर्षाच्या आधीच्या गोष्टी ग्लिम्सेसमध्ये पण आठवत नाहीत. हां, काही वेळेला आपल्याला आठवतंय असं वाटतं, त्यावेळी विचार करावा, की याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे का? त्या फॉर्म मेमरीज असतात. म्हणजे मोठ्यांनी काहीतरी सांगितलेलं असतं, आपण त्याचं पिक्चरायझेशन केलेलं असतं आणि मग ते आपल्या लक्षात असतं. पण कोणीच कधीच त्याच्याबद्दल बोललं नाहीये, पण मला तो प्रसंग आठवतोय. असं ज्यावेळी होईल, त्यावेळी ती मेमरी आहे.
आणि ती साधारणपणे 3-3.5 नंतर तयार व्हायला सुरुवात होते. आणि इमोशनल अंडरस्टँडिंग आणि लॉजिकल अंडरस्टँडिंग किंवा त्याची जी शिकण्याची प्रोसेस आहे ती साधारणपणे 7-8 नंतर आणि 11-12 नंतर सुरू होते. सो बेसिकली शिक्षण हे या वेगवेगळ्या पद्धतीने होतं आणि ती जी प्रोसेस आहे ती आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. टिपिकल पॅटर्निंग असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी मुलं काहीतरी करून बघतात, त्याचे काहीतरी रिझल्ट्स येतात, ते रिझल्ट्स ते परत एकदा कन्फर्म करून बघतात, कन्फर्म झालं तर म्हणतात की हो हे असं आहे आणि नवीन गोष्टीचा नवीन अनुभव समजून घेण्याचा प्रयत्न करत बसतात. दॅट इज बेसिक लर्निंग प्रोसेस. याच्यावरचं सुद्धा आपलं एक कम्प्लीट सेशन आहे 1.25 तासाचं. सो ते पण तुम्ही अटेंड करू शकता. मूल कसं शिकतं असं एक आपलं सेशन आहे, एक सेमिनार आहे. सो ज्यावेळी असेल त्यावेळी तुम्ही ते अटेंड करू शकता. आणि मग येतो आपला भाग, की ज्याचे खूप परिणाम आपल्या मुलांच्या बिहेवियरवर आणि आपल्या मुलांच्या टेंडन्सीजवर होतात. आपला अप्रोच आपल्या मुलांच्या बद्दल बरोबर. आणि त्या अप्रोचसाठी आपला ॲटिट्यूड खूप महत्वाचा आहे आणि आपल्या टेम्परामेंट्स खूप महत्वाचे आहेत. आपला ॲटिट्यूड म्हणजे काय? आपली मुलांकडे बघण्याची दृष्टिकोन. तो कसा आहे त्याच्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये परिणाम होणार आहे. ज्याला ॲटिट्यूड म्हणूया किंवा माइंडसेट म्हणूया. सो माइंडसेट असा विचार जर केला तर अशा अनेक प्रकारे माइंडसेट डिफाईन करता येतो. पहिले दोन एकमेकांना कॉन्ट्राडिक्टरी आहेत. ते समजून घेऊया आधी, की एक फिक्स माइंडसेट असतो आणि दुसरा ग्रोथ माइंडसेट असतो. फिक्स माइंडसेट म्हणतो, की काही गोष्टी या फिक्स असतात, त्याच्यापेक्षा त्या वेगळ्या होऊ शकत नाही. ग्रोथ माइंडसेट म्हणतो, कुठलीही गोष्ट कितीही लेव्हलला आपल्याला अचीव्ह करता येते, डेव्हलप होऊ शकते. सो फिक्स माइंडसेट म्हणजे काय? तर असा विश्वास, की इंटेलिजन्स आणि टॅलेंट हे फिक्स्ड असतं. जन्मता तुमची जी काय बुद्धिमत्ता असेल, ती बुद्धिमत्ता कायम पुरते. माझं मूल हुशार असेल तर हुशार निघतं, माझं मूल हुशार नसेल तर ते तसंच राहतं. याला फिक्स माइंडसेट असं म्हटलं जातं. दे बिलीव्ह दॅट ॲबिलिटीज अँड इंटेलिजन्स आर इननेट अँड अनचेंजेबल. म्हणजे त्या तशाच असतात आणि त्या बदलता येऊ शकत नाही. असं वाटणं, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तो तुमचा फिक्स्ड माइंडसेट आहे असं लक्षात ठेवा. सो त्या माइंडसेटमध्ये आपण काही बदलेल हा विचार येत नाही. आयक्यू इज फिक्स्ड. आता हे शास्त्रज्ञांनी पण आपल्या डोक्यात वेगळ्या पद्धतीने भिनवलेलं असल्यामुळे झालेली गडबड आहे. सुरुवातीला ज्यावेळी आयक्यू बद्दलची माहिती कळली, त्यावेळी त्या आयक्यू टेस्ट घेऊन शाळांनी त्याचा वापर केला आणि त्याची पब्लिसिटी खूप झाली आणि मग आपण असं समजतो की आयक्यू इज फिक्स्ड. तो कधी बदलू शकत नाही. पण नंतरचा रिसर्च असं सांगतो की असं नाहीये, तो बदलू शकतो. आणि ज्यांचा माइंडसेट फिक्स्ड असतो ते मुलांना लेबल करतात की हा स्मार्ट आहे, हा टॅलेंटेड आहे, तो डम आहे, तो स्लो आहे, राईट. हे लेबलिंग कशामुळे येतं? कारण आपला माइंडसेट म्हणतो की ते तसेच असणार आणि तसेच राहणार. दुसरा जो माइंडसेट आहे त्याला ग्रोथ माइंडसेट असं म्हटलं जातं. ग्रोथ माइंडसेटमध्ये दे बिलीव्ह दॅट चिल्ड्रन्स ॲबिलिटीज अँड इंटेलिजन्स इज नॉट फिक्स्ड. इट कॅन बी डेव्हलप थ्रू एफर्ट्स, लर्निंग अँड प्रॅक्टिस. कष्ट करून परत परत त्याच्याकडे बघून ते समजून घेऊन आपण जर सारखं नवीन शिकण्याचा प्रयत्न करत राहिलो, त्याची प्रॅक्टिस करत राहिलो, तर त्या व्यक्तीचा आयक्यू इम्प्रूव्ह होत जातो, त्याची बुद्धिमत्ता इम्प्रूव्ह होत जाते. आणि याचे रिसर्चेस प्रॅक्टिकल एव्हिडन्सेस आहेत, म्हणजे नुसतं म्हणतात म्हणून नाहीये. पुढचा जो रिसर्च आहे त्यांनी हे प्रूव्ह करून दिलेलं आहे की देर इज अ ग्रोथ माइंडसेट. आणि ज्या लोकांचा माइंडसेट हा ग्रोथ माइंडसेट असतो ती लोक कधीच थांबत नाहीत. त्यांच्या प्रगतीला कधीही बॉर्डर नसते किंवा लिमिट नसतं. त्यांची प्रगती सतत होत राहते. ते नवीन नवीन गोष्टी शिकत जातात आणि नवीन नवीन गोष्टी करत जातात. अँड नीड नॉट बी बिकॉज दे आर टॅलेंटेड. त्यांचं टॅलेंट, त्यांचा आयक्यू हा इम्प्रूव्ह होत जातो, राईट. सो हा ग्रोथ माइंडसेट. सो आपण आपल्या मुलाकडे कसं बघतोय तो आपला माइंडसेट आहे. आणि आपण त्याच्या मनामध्ये कुठला माइंडसेट निर्माण करतोय हा आपला त्यांच्याशी वागण्याचा होणारा परिणाम आहे. म्हणजे त्यांना पण जर असं वाटत असेल की नाही मी हुशार आहे, मला येतं सगळं, तर आपण त्याचा माइंडसेट फिक्स केलाय. पण आपण जर असं म्हटलं की त्याला असं वाटतं की मला आतापर्यंत एवढं येतंय पण मला अजून करता येणार आहे, राईट. काही तुम्ही त्यांना करायला सांगितलं की अजूनपर्यंत मी केलं नाहीये पण करून बघतो, करून पाहिलं की जमेल.
असा जर विचार त्यांच्या मनात येत असेल, तर तुम्ही त्यांना ग्रोथ माइंडसेटमध्ये डेव्हलप केलंय असं म्हटलं जाईल. आणि हे कसं करायचं? परत ग्रोथ माइंडसेटवर एक आपलं पूर्ण सेमिनार आहे. ते जर अटेंड केलं तर हे कसं करायचं त्याचे मुद्दे तुम्हाला कळतील. माहिती ही माझी स्वतःची प्रॉपर्टी नाही. मीही तुमच्यासारखाच अभ्यास करून हे तुमच्यापर्यंत आणतोय. त्याच्यामुळे हे फक्त माझ्याचकडे मिळेल असं नाहीये, हे जगात सगळीकडे मिळेल. तुम्ही अभ्यास केला, पुस्तकं पाहिली, ब्राउझिंग केलं, की तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील. माझ्यासाठीचे एफर्ट्स जे आहेत किंवा मी जे हे करेन, ते तुम्हाला क्रिस्प करून तुम्हाला छोट्या ह्याच्यात सांगू शकतो. मग पुढे येतो सपोर्टिव्ह माइंडसेट. म्हणजे ज्यावेळी मुलं काहीतरी स्ट्रगल करतायत, पुढे काहीतरी जाण्याचा प्रयत्न करतायत, जमत नाहीये, त्यावेळी आपण त्यांच्याबरोबर कशा इंटरॅक्शन्स करतो, तो सपोर्टिव्ह माइंडसेट असू शकतो. सो प्रायोरिटाइज देअर चिल्ड्रन्स इमोशनल वेलबिंग अँड प्रोव्हाइड अ नर्चरिंग अँड केअरिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे आपण आपल्या मुलांच्या इमोशनल आणि वेलबिंगशी रिलेटेड ज्या प्रायोरिटीज आहेत त्या पुढे ठेवतोय, आपल्या मनात त्याला प्रायोरिटी देतोय आणि मग त्याच्याप्रमाणे एन्व्हायरमेंट मॉडिफाय करतोय. म्हणजे एक असणार आहे की जो म्हणतो की याने असं केलं पाहिजे, त्याने तसं केलं पाहिजे, याला इतकं आलंच पाहिजे, याने परीक्षेत मार्क्स मिळालेच पाहिजे, पण मी काय करतोय, मी काही नाही करणार. मी त्यांना शांत वेळ मिळण्याची काळजी घेतोय का? मी त्यांना अभ्यास करताना डिस्टर्ब नाही होणार याची काळजी घेतोय का? मी त्यांच्या न्यूट्रिशनची विचार करून त्यांना काय काय खायला मिळालं पाहिजे याची काळजी घेते का? हे विचार मी नाही करणार, पण तरी त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यांना मार्क्स मिळाले पाहिजे. त्याने अभ्यास करायलाच पाहिजे, मी टीव्ही बघणार. त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. आमच्या घरामध्ये 2च खोल्या आहेत. पाहुणे आले तरी त्याने अभ्यास केलाच पाहिजे. आपण तिथं काहीच करणार नाही आणि अभ्यास करायला पाहिजे, असं ज्यावेळी म्हणतोय, त्यावेळी वी आर नॉट सपोर्टिव्ह विथ द सपोर्टिव्ह माइंडसेट. सपोर्टिव्ह माइंडसेट काय म्हणेल, की बेटा अभ्यासाची वेळ झाली आहे, तू आता अभ्यास कर. आम्ही टीव्हीचा आवाज एकतर कमी करतो, नाही तर आम्ही आता टीव्ही बंद करतो. राईट? सो आपण त्याला सपोर्टिव्ह असणं. चिडचिड होते, रागराग होतोय, शाळेत कोणाशी तरी भांडणं झालंय, त्यावेळेला समजून घेणं इज अ इमोशनल वेलबिंग, की कशामुळे होत असेल, काय झालं असेल, आणि मग त्याच्यासाठी सपोर्ट करणं. मग तिथं जाऊन कोणाशी बोलायची गरज पडली तर बोलणं, शिक्षकांची बोलायची गरज पडली तर बोलणं, हे करणं इज सपोर्टिव्ह माइंडसेट. दे लिसन अटेंटिव्हली, ऑफर एम्पथी अँड अंडरस्टँडिंग अँड व्हॅलिडेट देअर चिल्ड्रन्स फिलिंग्स. सपोर्टिव्ह माइंडसेट असलेली लोक ही नेहमी भावना समजून घेत असतात. त्यांना सुद्धा त्रास होतो, त्यांच्या सुद्धा इमोशन्स आहेत, त्या सुद्धा डिस्टर्ब होतात. हे समजून घेऊ शकणारी लोकच सपोर्टिव्ह माइंडसेटमध्ये येऊ शकतात. अदरवाईज मेकॅनिकली सपोर्टिव्ह इज नॉट गोइंग टू हेल्प. म्हणजे त्याला मी पैसे देतोय, त्याला मी पुस्तक आणून देतोय, त्याला मी काय गरजा पडतील त्या सगळ्या वस्तू आणून देतोय, त्याने अभ्यास केला पाहिजे, इज नॉट अ सपोर्टिव्ह माइंडसेट. समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. राईट? सो दॅट इज वन व्हेरी इम्पॉर्टंट टाईप ऑफ रिक्वायरमेंट विच पेरेंट्स शुड हॅव. एक अजून माइंडसेट असतो ज्याला अचिव्हमेंट ओरिएंटेड माइंडसेट असं म्हणतो. सो दे आर फोकस्ड ऑन सेटिंग अँड रिचिंग गोल्स, अकम्प्लिशिंग टास्क, अटेनिंग सक्सेस. म्हणजे मुलांना फोकस ठेवणं, त्यांच्यासाठी गोल्स त्यांना सेट करता येतील याच्यासाठीचा प्रयत्न करणं, त्यांनी काहीतरी ठरवलंय तर ते घडायला पाहिजे याच्यासाठी त्यांच्या मागे लागणं किंवा त्यांना सांगणं की हे कसं झालं पाहिजे, आणि सक्सेस मिळेपर्यंत त्यांच्या मागे लागणं किंवा त्यांच्या बरोबर राहणं इज अ माइंडसेट. आता हा जो आहे, याला तुम्ही चांगला किंवा वाईट असं कॅटेगराईज नाही करू शकत. याच्या सोबत सपोर्टिव्ह माइंडसेट असतो, त्यावेळी दिस बिकम्स व्हेरी इफेक्टिव्ह. नुसता सपोर्टिव्ह माइंडसेट आहे आणि अचिव्हमेंट ओरिएंटेड तुमचा विचार नाहीये, तर फारसा उपयोग होत नाही. पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असेल तर तो खूप एक्सपोनेन्शियल रिझल्ट द्यायला सुरुवात करतो. अजून जो आपण एक प्रकार म्हणू तो रिस्पेक्टफुल माइंडसेट. म्हणजे मुलांना कसं आपण ट्रीट करतो, त्यांना आपण कसं बघतो. सो दे एक्नॉलेज द इनहेरंट व्हॅल्यू अँड डिग्निटी ऑफ अ इंडिव्हिज्युअल. आपलं मूल सुद्धा एक डिग्निटी डिझर्व करतं. ते माझं मूल आहे, ते छोटं आहे, त्याला अजून येत नाही, त्याला शेंबड्याला कळत पण नाही, असं मी त्याला हिडीस-फिडीसपणे वागवणं, निग्लिजन्स टाइपचं वागवणं, हा जो आहे हा इट्स अ नॉन रिस्पेक्टफुल माइंडसेट. पण तो पण एक जण आहे, ती पण एक व्यक्ती आहे, तिला पण मन आहे,
तिला पण तिच्या तिच्या भावना आहेत आणि त्यांना त्रास होतोय. आय शुड रिस्पेक्ट हा विचार असणं म्हणजे रिस्पेक्टफुल माइंडसेट असणं. पोलाइटनेस, एम्पथी, रिगार्डलेस ऑफ डिफरन्सेस इन ओपिनियन हा रिस्पेक्टफुल माइंडसेटची लक्षण आहे, जी मुलांच्या चांगल्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाची आहे. आपला आता इथं मुलांचा संबंध नाही, इथं तुमच्या माइंडसेट बद्दल आपण बोलतो. माइंडफुल माइंडसेट, माइंडफुल माइंडसेट म्हणजे जे नेहमी अवेअर असतात, आजूबाजूला काय घडतंय याच्यावर सतत त्यांचं लक्ष असतं. म्हणजे त्यांना असं कधीच होत नाही की का केलं असेल, मी तर बघत होतो पण मला नाही कळलं. त्यांचं प्रत्येक बारकाव्याने लक्ष असतं. त्याच्यामुळे मुलांच्या काही कंप्लेंट झाल्या, मुलांचं काहीतरी गडबड झाली, की त्यांना क्लिअरली माहिती असतं की हे कशामुळे झालं. राईट? त्याला माइंडफुल माइंडसेट असं म्हणतात. म्हणजे दे आर ऑलवेज प्रेझेंट इन द सिच्युएशन अँड फुल्ली एंगेज इन द करंट मोमेंट विदाउट जजमेंट. विदाउट जजमेंट खूप महत्वाचा भाग आहे. म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्याकडे पूर्णपणे लक्ष असणं, पण म्हणून तिथं मध्ये मध्ये जाणं नाही. There is no judgment passing, there is no criticism, but they are fully aware of what is happening over there. Right? That is mindful mindset. सो पहिला पार्ट म्हणजे फिक्स माइंडसेट सोडला तर आपण म्हणू की बाकीच्या सगळ्या गोष्टी या तुमच्या मध्ये तुम्ही डेव्हलप करणं अपेक्षित आहे. जर ते डेव्हलप केलं तर तुम्ही मुलांच्या चांगल्या डेव्हलपमेंटला सपोर्ट करू शकता. दिस इज एन्व्हायरमेंट. तुमच्या घरातल्या सगळ्या व्यक्ती जर या टाईपच्या माइंडसेटमध्ये असतील तर तुमचं मूल कधीच चुकीच्या बाजूला जाऊ शकत नाही. ते चांगलंच डेव्हलप होईल. राईट? सो हा माइंडसेटचा भाग आहे. पुढे येतात टेम्परामेंट्स. टेम्परामेंट्स म्हणजे काय, तर पालकांच्या मुलांशी वागतानाच्या एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे असं म्हणून. सो एक असतो ऑथॉरिटेरियन टेम्परामेंट, याला पेरेंटिंग स्टाईल म्हणून पण आयडेंटिफाय केलं जातं. सो ज्याच्यात त्यांना फक्त कंट्रोल हवा असतो, सतत सगळ्या गोष्टींवर या पालकांना कंट्रोल हवा असतो. ते त्यांच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे. मी सांगतोय ना मग झालंच पाहिजे. सो दे टेक कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी अँड चाइल्ड नीड टू फॉलो द पेरेंट. मी सांगेन तू करायचंय, तुझ्या आयुष्याची जबाबदारी माझी आहे, तुझं चांगलं होणं ही माझी जबाबदारी आहे, तू फक्त मी सांगतोय तसं ऐकायचं, तू विचार नाही करायचा. राईट? सो हे ऑथॉरिटेरियन पेरेंटिंग स्टाईल असते किंवा त्याला आपण टेम्परामेंट म्हणू. तशीच मानसिकता असते. किंवा परमिसिव्ह टेम्परामेंट असते. तिथं सगळ्याच गोष्टीला ओके असतं. कुठेच या लोकांना अडचण नसते. सगळ्यांना सगळं करू द्यायला यांची परवानगी असते. यूज इन चाइल्ड्स डिमांड्स, प्रोटेक्ट देम फॉर डिसअपॉइंटमेंट्स आणि सगळ्या गोष्टींना परमिशन. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या हार्मफुल आहेत. निग्लेक्टफुल टेम्परामेंट, इग्नोर चाइल्ड्स रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट पेइंग अटेन्शन. त्याच्या व्यक्तिमत्वाला काही किंमतच नाहीये, त्याच्याकडे लक्षच नाहीये माझं. म्हणजे माझ्या घरात माझं मूल आहे का नाहीये हेही मला काही घेणं देणं नाहीये. असे वागणारे जे पेरेंट्स आहेत दे मेक अ हार्म ऑन द चाइल्ड. ऑथॉरिटेटिव्ह स्टाईल ही हेल्पफुल स्टाईल आहे, ज्याच्यामध्ये प्रमोट्स म्युच्युअल रिस्पेक्ट, रूल्स, ओपिनियन्स आर वेलकम. दो पेरेंट्स रिमेन द अल्टिमेट ऑथॉरिटी, देर इज अ फ्रीडम विद इन द लिमिट्स. म्हणजे मुलांना रूल डिफाईन करताना, बाकीच्या गोष्टी करताना त्यांचं स्वतःचं मत मांडायला परवानगी असते आणि डिफाईन रूलच्या आतमध्ये फ्रीडम असतं. सो असं जे स्टाईल आहे त्याला ऑथॉरिटेटिव्ह म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा ऑथॉरिटी देणं. इथं ऑथॉरिटी माझ्याकडे असणं इज ऑथॉरिटेरियन आणि ऑथॉरिटेटिव्ह इज शेअरिंग द ऑथॉरिटी, अशा टाईपचं. सो त्यावेळेला चांगली डेव्हलपमेंट व्हायला मदत होते. सो परत आता या नॅचरल टेम्परामेंट्स आहेत असं तुम्हाला वाटेल, पण नेहमी लक्षात घ्या की टेम्परामेंट सुद्धा लहानपणापासून तुम्ही कुठल्या वातावरणात वाढलात, तुमच्या आजूबाजूला काय होतं याच्यातून तुमच्या डेव्हलप झालेल्या असतात. ऑथॉरिटेरियन टेम्परामेंट इज नॉर्मली कम्स थ्रू इनसिक्युरिटी. तुम्हाला तुमच्या पद्धतीने नाही केलं की होणार नाही अशी भीती वाटत असते आणि म्हणून तुम्ही ते लूज सोडायला तयार नसतात. दुसऱ्यांवर विश्वास बसत नाही. त्याला ऑथॉरिटेरियन टेम्परामेंट असं म्हणू. आणि त्या टेम्परामेंट्स या तुमच्या बालपणापासून तुम्ही डेव्हलप होत असताना ज्या गोष्टींना फेस केलंय त्याच्यातून डेव्हलप होत आहेत. आता आपल्याला अशा पद्धतीने इंटरॅक्शन केली पाहिजे की चाइल्ड विल बी ऑथॉरिटेटिव्ह, स्वतःला महत्व देत आहे तरी सुद्धा इतरांना रिस्पेक्ट करत आहे.
आणि अजून काही गोष्टी आहेत ज्या नव्याने मांडल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनकंडिशनल टेम्परामेंट, काही असतात लोक की कम्प्लिटली फ्री असतात. सो दे लव्ह द चाइल्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स बिहेवियर. त्यांना काही काही ह्याच्यावर बंधनं नसतात. अनकंडिशनल प्रेम असतं. स्पिरिच्युअल टेम्परामेंट, ट्रस्ट ऑन द चाइल्ड्स इंट्रिन्सिक नॉलेज. त्याला येईलच, देवाचं पोर आहे, त्याला समजेलच, राईट. ही स्पिरिच्युअल टेम्परामेंट आहे. अटॅचमेंट, हायली सेन्सिटिव्ह टू चाइल्ड्स नीड्स, कीपिंग चाइल्ड अटॅच फॉर लॉंगर पिरियड. माझं मूल माझ्याजवळ नाही राहिलं तर अस्वस्थता निर्माण होणं, ते माझ्यापासून इंडिपेंडंट व्हायला लागलं तर अस्वस्थता निर्माण होणं, हा जो विचार आहे तो अटॅचमेंट टेम्परामेंटचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला अटॅचमेंट महत्वाची वाटते, तुमच्याशी मूल अटॅच राहिलेलं पाहिजे, तुम्हाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं वाटणं इज अटॅचमेंट रिलेटेड टेम्परामेंट. हेलिकॉप्टर टेम्परामेंट ही म्हणजे सतत लक्ष ठेवायचं, सतत लक्ष ठेवायचं, इंटरोगेटिंग असतात, कॉन्स्टंटली हॉवरिंग ओव्हर. नार्सिस्टिक इज अ पर्सनॅलिटी टाइप ऑल्सो, is envious and threatened by child's growing independence. नार्सिस्टिक पर्सनॅलिटीचा प्रॉब्लेम हा असतो की दुसरं कोणीतरी त्यांच्यापेक्षा चांगलं आहे हे त्यांना मान्यच होत नाही, आणि त्याच्यामुळे इथं तो प्रॉब्लेम जिथं ते यायला नको तिथं येतो. म्हणजे मुलांना डेव्हलप होण्यासाठी दे शुड बी एबल टू ग्रो बियॉन्ड यू, पण ह्या टाईपच्या पेरेंट्सना ते असह्य व्हायला लागतं आणि मग ते त्यांना मागे ओढायला लागतात, ऍक्च्युली पंख चाटायला लागतात. ते समोर असं काहीतरी करतात. पनिशमेंट आणि काय म्हणतो आपण त्याला, रिवॉर्ड्स अँड पनिशमेंट टेक्निक्स असे वापरले जातात की ते मूल कंटिन्युअसली यांच्या अंडर राहतं, यांच्यापेक्षा पलीकडे जाण्याची मनाची ताकद पण त्यांची होत नाही. दॅट दोज आर द नार्सिस्टिक पर्सनॅलिटीज. दे कांट क्रॉस द बाउंड्रीज ऑफ देअर पेरेंट्स. आणि टॉक्सिक टेम्परामेंट इज अ कंटिन्युअसली निगेटिव्ह थिंकिंग. हे होणारच नाहीये, तू असाच आहे, तुला जमणारच नाहीये, तू बावळटच आहेस, ह्याच टाईपचे विचार मुलांबद्दल सतत असणं इज अ टॉक्सिक टेम्परामेंट, राईट. सो ह्या सगळ्या पालकांच्या आपापल्याकडे बघून ठरवण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे मी म्हणणार नाहीये की काय करायचंय, पण तुम्ही समजून घ्या की आपण कुठल्या टाईपमध्ये, आणि मग लक्षात घ्या की आपण तिथून कसं बाहेर पडायचंय. इज गोइंग टू बी टफ. हे सगळं साध्या गोष्टी नसतात. काही गोष्टी आपल्याकडे म्हणजे नार्सिस्टिक पर्सनॅलिटीला मान्यच होणार नाही हे सगळं, बिकॉज दे आर द बेस्ट. दुसऱ्यांना कोणी तर मला सांगायचंच नाही, शिकवायची गरजच नाही, असाच माइंडसेट तिथं असतो. त्याच्यामुळे त्यांना हे कळणं खूप कठीण असतं. त्याच्यासाठी खूप वेगळ्या प्रकारे ट्रेनिंग करून घ्यावं लागतं आणि त्यांना ते रिअलायझेशन होण्याची खूप गरज असते. त्याच्यानंतर त्यांना ते लक्षात येऊ शकतं, राईट. सो ह्या सगळ्या आपल्या ॲज अ पेरेंट असलेल्या माइंडसेटशी रिलेटेड, नैसर्गिकतेशी रिलेटेड, किंवा आपण म्हणू की आपल्या स्वभावाशी रिलेटेड गोष्टी आहेत, ज्या व्यवस्थित ट्रेनिंगने बदलता येऊ शकतात. डोंट कन्सिडर दॅट दीज आर द फिक्स थिंग्स. दे आर नॉट फिक्स्ड बिकॉज दे आर कनेक्टेड टू युअर थॉट प्रोसेस. आणि जशी आपण थॉट प्रोसेसवर काम करायला सुरुवात करतो तसं तुम्हाला यातनं बाहेर पडता येतं. सो वेन यू रिअलाइज की आय एम हार्मिंग माय चाइल्ड आणि आय नीड टू गेट आउट ऑफ इट, ट्राय टू लुक फॉर ट्रेनिंग्स विच वर्क ऑन द ॲटिट्यूड. आपल्याकडे हा कोर्स आहे जो 2 मार्चला सुरू होणारा कोर्स आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर तो या प्रकारचं काम करून घेणार आहे, जो एक्सपिरियन्शियल असतो. त्याच्यामुळे तो इन पर्सन होतो, ऑनलाईन होत नाही. सो दिस इज वेअर पेरेंट क्रिएट इम्पॅक्ट. त्यांच्या स्वतःच्या इमोशनल बर्डन्सचा त्यांच्या मुलांच्या डेव्हलपमेंटवर जो परिणाम होतो तो ह्या सगळ्या आत्ता मी ज्या गोष्टी एक्सप्लेन केल्या त्याच्यातून होत असतो. सो इंटेन्शन्स खूप छान असतील पण जमत नाही, ही जी गोष्ट होते ती इथं इथं आपण वेगवेगळ्या ट्रॅप्समध्ये अडकलेले असल्यामुळे होते. सो आपल्याला त्या ट्रॅप्समधून सोडवून घेणं खूप महत्वाचं आहे. आता हे सगळं वरती पाहिल्यानंतर माझं म्हणणं असेल की यू डिसाइड व्हॉट लेवल यू वॉन्ट टू अचीव्ह ॲज अ पेरेंट. ते लिमिट ऍक्सेप्ट केलं तर सगळं ऍक्सेप्ट करता येतं. म्हणजे देर कॅन बी पेरेंट्स हू एक्सपेक्ट ऑलमोस्ट नथिंग फ्रॉम युअर चिल्ड्रन. काय जे व्हायचं असेल त्यांच्या आयुष्यात ते होईल, काय निसर्ग काम करेल, मी कशाला करायला पाहिजे, असं जर तुम्ही असाल तर सिम्पल बेसिक नीड्स प्रोव्हाइड करणं एवढंच तुमचं काम आहे. त्यांचं जगणं, त्यांचं अन्न वस्त्र निवारा त्यांना प्रोव्हाइड करणं, त्यांचं ते बाकीचं बघून घेते. सो तुमच्या एक्सपेक्टेशन लेवल प्रमाणे तुम्ही काय करायचंय हे मी म्हणणार आहे. इफ यू थिंक की नाही नाही नाही,
माझं मूल निदान ॲव्हरेजच्या वरती असलं पाहिजे. राईट? ॲव्हरेज मुलं जी असतात त्याच्यापेक्षा माझं मूल जरा वेगळं दिसलं पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्यात येते ती म्हणजे तुमचा त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट असला पाहिजे आणि तो तुम्ही वेळोवेळी दाखवला पाहिजे. ते जे काय करतायत त्याच्यात तुमचा इंटरेस्ट दिसला पाहिजे. दे नीड टू सी की यू आर इंटरेस्टेड इन देअर लाईफ आणि म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागणार आहे. दॅट इज एक्स्पेक्टिंग बियॉन्ड ॲव्हरेज, अबव्ह ॲव्हरेज व्हायला पाहिजे. जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही 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 माझं मूल निदान एका कुठल्या तरी फील्डमध्ये सक्सेसफुल असायला पाहिजे, काहीतरी तर केलं पाहिजे, मग अकॅडमिक्स नाही तर एखादा स्पोर्ट असला पाहिजे किंवा कुठलं तरी वेगळं कला क्षेत्र असलं पाहिजे, तर तुमची टाइम इन्व्हेस्टमेंट, तुमची माइंडसेट इन्व्हेस्टमेंट जास्तीची लागणार आहे. मग काय लागेल? पेरेंट नीड टू बी इन्व्हॉल्व्ड अँड शुड अंडरस्टँड चाइल्ड्स इंटरेस्ट, सपोर्ट पॉझिटिव्हली टू नर्चर दॅट इंटरेस्ट. आता इथं आपण त्याचा विचार नाही केला. इथं आपण काय केलं, त्याच्याबरोबर मी असणार आहे, त्याच्यामध्ये इंटरेस्टेड असणार आहे आणि मग त्याच्यामुळे तो जे काय करेल ते तो निवडेल आणि करेल. पण इथं मी काय करणार आहे, तर इथं मी त्याचा इंटरेस्ट समजून घेणार आहे आणि तो समजून घेतलेल्या इंटरेस्टला सपोर्ट करणार आहे, म्हणजे त्याचं एन्व्हायरमेंट रीच करणार. मला जर वाटलं की याला फुटबॉलमध्ये इंटरेस्ट आहे, मी जर ते नीट पाहिलं, तर मग मी फुटबॉलसाठी त्याला एन्करेज करणार, त्याच्याबरोबर जाणार, त्याच्या मॅचेसमध्ये इन्व्हॉल्व्ह होणार, वगैरे वगैरे वगैरे. राईट? हे मी करायला सुरुवात करणार. ते जर मी केलं तर मग मी अपेक्षा ठेवू शकतो की एका विषयात तरी त्याने एक्सेल करायला पाहिजे. कोणता वगैरे हे तुम्ही निवडणार आहे दोघं मिळून आणि मग तो पुढे जाणार आहे. मी ठरवतोय आणि तू जाणार आहे असं कदाचित होणार नाही. चिल्ड्रन नीड टू एक्सेल इन एव्हरीथिंग दे डू. असं जर तुमची अपेक्षा असेल की माझ्या मुलामध्ये पोटेन्शियल आहे आणि काहीही केलं तरी ते त्याला जे जे काय तो करेल ते एक्सलंटच करायला पाहिजे, तर मग तुमचं अटेन्शन जास्तीचं वाटतं. तुम्हाला सिरियस इन्व्हॉल्वमेंट असणं महत्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह अप्रोच असणं महत्वाचं आहे. तुमचं क्रिटिसिझम इथं चालणार नाहीये. इथं तुम्ही मोटिवेटिंग असायला पाहिजे. right? आणि प्रत्येक फील्डमध्ये जिथं-जिथं ते इन्व्हॉल्व होत आहेत, त्या सगळीकडे तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट क्रिएट करणार आहे. तुमचा तेवढा टाइम इन्व्हेस्ट तुम्ही करायला सुरुवात करणार आहे. तुमची तेवढी इंटेलेक्च्युअल इन्व्हेस्टमेंट तिथं देणार आहे. तेवढी तुमची इमोशनल इन्व्हेस्टमेंट तुम्ही देणार आहे. असं ज्यावेळी तुम्ही करता, त्यावेळी ते घडायला लागतं. ज्यावेळी तुम्ही बघता की कोणीतरी खूप छान करतंय आणि हे दिसत नाही, त्यावेळी त्याचं क्रेडिट त्याच्या पालकांना द्यायचं नाही. दॅट फेलो गॉट मोटिवेटेड अँड ही अचीव्ड इट, नॉट बिकॉज हिज पेरेंटिंग स्टाईल. राईट? कारण पेरेंटिंग जर तसं असतं, तर सगळी मुलं तशी झाली असती किंवा सगळी मुलं त्या लेव्हलला तशी झाली असती असं आपण म्हणूया. पण ते जर जमलेलं नसेल, तर कोणीतरी त्याच्या इनर मोटिवेशन मधून त्याने ते केलंय असं आपण म्हणूया. मग त्याचं क्रेडिट पेरेंटने घ्यायचं नाहीये. आणि ज्यावेळी असं वाटतं की माझं मूल नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलला परफॉर्म करायला असलं पाहिजे, त्यावेळेला तुमची इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त असते, तुमचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त अपेक्षित असतं. सो युअर चाइल्ड परफॉर्मन्स शुड बी गोल ऑफ युअर लाईफ. दिस नीड टू बी फर्स्ट प्रायोरिटी, रेस्ट ऑल इज सेकंडरी. Strict discipline for the field of interest and full acceptance for the rest of the life that does not interfere the performance. म्हणजे ज्यावेळी समजा माझा मुलगा बॅडमिंटनमध्ये चांगलं काम करतोय आणि मला त्याने नॅशनल लेवलला खेळायचं आहे असं वाटतंय, त्यावेळी त्याच्या बॅडमिंटनसाठीचा माझा सगळा सपोर्ट असला पाहिजे आणि त्याच्या अकॅडमिक स्कोर्स ॲव्हरेजच्या खाली आले तरी माझा ॲक्सेप्टन्स असला पाहिजे. तो ॲक्सेप्टन्स जर नसेल तर मग मी त्या एक्सलन्स साईडला त्याला नेऊ शकत नाही, अडचण निर्माण होते. याच्यासाठीचे छान उदाहरणं तुम्हाला दोन सिनेमांमधून दाखवलेले आहेत. त्यांचं लाईफ तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल. दंगलमध्ये दाखवलंय आणि सायनामध्ये दाखवलंय. दोन्ही मूव्हीज बघून टाका. पालकांचा ॲटिट्यूड कसा असतो ज्यावेळी ते इंटरनॅशनल लेव्हलला परफॉर्म करणारी मुलं तयार करतात त्यावेळेला. त्याच्यात ते छान दाखवलेलं आहे. म्हणजे आई-बाबांची इन्व्हॉल्वमेंट खूप नीटपणे दाखवलेली. माझ्यासाठी माझ्यासमोरचं उदाहरण आहे कानेटकर. आम्हाला फिजिक्सला शिक्षक होते पुणा युनिव्हर्सिटीमध्ये. त्यांचा मुलगा, मला मुलाचं नाव आठवत नाहीये. कोणाला आठवलं पटकन तर सांगा. शी जो बॅडमिंटन प्लेयर आहे, नॅशनल लेव्हलचा आहे. सो सरांनी त्यांचा जॉब हा सोडला होता एका वेळेला. कारण त्याच्या टूर्स मॅनेज करणं आणि त्याच्याबरोबर असणं हे त्यांनी हायर प्रायोरिटीला ठेवलं होतं. ही वॉज अ
लीडिंग प्रोफेसर इन पुना युनिव्हर्सिटी. राईट. सो तेवढी आपली इन्व्हेस्टमेंट असणं महत्वाचं आहे. आपला इगो, आपलं करिअर, आपलं हे, माझं हे, असं ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी ते होणार नाहीये. सो मग तुम्ही एक्सपेक्टेशन आणि इन्व्हॉल्वमेंट या गोष्टींचं गणित मांडायला सुरुवात करा. आणि जेवढं आपण देऊ शकतोय तेवढंच एक्सपेक्टेशन ठेवणं हे मुलांसाठी स्ट्रेस फ्री काम करणं होतं. सपोर्ट देऊन एक्सपेक्ट करणं इज अ व्हेरी गुड थिंग. पण सपोर्ट न करता एक्सपेक्ट करणं इज अ स्ट्रेस क्रिएटिंग थिंग. सो या पद्धतीने आपल्याला पेरेंटिंग बघायला हवंय. जर ते आपण करू शकलो तर आपण मुलांना छान घडवू शकतो, हे लक्षात घ्या. सो पेरेंटिंग पूर्णत्वाने समजून घेणं हा आजच्या सेशनचा उद्देश होता. आणि मला वाटतं मला जेवढं तुम्हाला सांगता येऊ शकतंय आत्ताच्या माझ्या नॉलेजप्रमाणे ते मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. इथं आपण थांबूया माझ्या बाजूचं हे, आणि आपण प्रश्नोत्तरांमध्ये जाऊ. कारण माहिती आहे मला की हे सगळं बोलल्यानंतर खूप सारे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले असतील. सो आपण त्याच्यावर नीटपणे चर्चा करू. सगळंच माझं बरोबर आहे असं माझं अजिबात म्हणणं नाहीये, पण चर्चेतनं काही गोष्टी क्लिअर होतील. सो जे तुम्हाला असे प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. तुम्हाला माहीत अनम्यूट करायची परमिशन आहे. प्रश्न विचारताना व्हिडिओ पण ओपन केला तर माझ्यासाठी बरं होतं, कारण मला मी कोणाशी बोलतोय ते कळतं. पण बँडविड्थ व्यवस्थित नसेल आणि व्हिडिओ नाही चालणार तर नाही चालू केला तरी चालेल. येस. सो नेक्स्ट ॲटलीस्ट 15-20 मिनिट्स फॉर क्वेश्चन्स. तुम्हाला काय वाटलं हे एक्सप्रेस करायचं असलं तरी तुम्ही एक्सप्रेस करू शकता. फील फ्री टू टॉक. तर तुम्ही जे वातावरणासाठी जे पॅरेंट्स हे सांगितलं की जे वातावरण पूरक वातावरण पाहिजे आणि माइंडसेट किंवा आपण जो स्पेस याबद्दल जो बोललो की पॅरेंट्स, आता घरामध्ये जर बऱ्याचदा असं होतं की जॉईंट फॅमिलीज असतात, तर प्रत्येक जण त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करायला तयार नसतो. सो आई-वडील बऱ्याचदा पॅरेंट्सची अशी कुचंबणा होते, की म्हणजे मुलं आई-वडील एक सांगत असतात आणि कदाचित आजी-आजोबा थोडंसं वेगळ्या वेनी त्याला हे करत असतात. तर तिथे मुलं खूप हे होतात, की ऐकत नाहीत. म्हणजे जिथून त्यांना सपोर्ट मिळत असतो, तर मग ते तिथेच हे करत असतात, त्यांच्याच मागे लपत असतात. आणि आई-वडील त्यांना बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. अभ्यासाच्या बाबतीत असेल, डिसिप्लिनच्या बाबतीत असेल. पण ते मग जिथून त्यांना सुटका मिळतीये, एक्सक्यूज मिळतोय, तिथेच त्याच गोष्टीला ते जास्त प्रिफर करतात. अगदी बरोबर. तर मग तिथे कसा म्हणजे पॅरेंट्सचा रोल नक्की कसा असला पाहिजे तिथे? ऍक्सेप्ट द लिमिटेशन्स ऑफ युअर एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आजी आजोबांना पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. सगळ्यांना जे कोण त्या एन्व्हायरमेंटला जबाबदार आहे, त्याचे शिक्षक असतील, त्यांची शाळा असेल, आपल्या घरातल्या व्यक्ती असतील, तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. पण आपली आपली ती कपॅसिटी कमी पडत असेल तर ऍक्सेप्ट इट की आपली कपॅसिटी कमी पडते, आणि तेवढंच एक्सपेक्टेशन ठेवा. म्हणजे त्या एन्व्हायरमेंटमध्ये माझं मूल चिडचिड करणारच आहे हे मी मान्य करणं, उगाचच त्याला पनिश करत बसणं इज नॉट द राईट थिंग. ओके. त्याची पण चूक मग तिथे तिथे ते डिसिप्लिनच्या बाबतीत जर तो हे असेल, तर मग तिथं ते कमीच पडत राहणार आहे ना त्या मुलाच्या बाबतीत मग? नाही, कमी पडतंय कारण आपण तेवढ्या इंटेन्सिटीने त्याच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाहीये. म्हणजे आपण असं अझ्युम करून टाकलं आता की हं, हं. ते त्याच्या पद्धतीने करतात म्हणून तो त्यांच्याकडे जातो आणि तसंच तो जाईल. ओके. पण असं होऊ शकतं ना की तो तुमचं जास्त चांगलं ऐकू शकतो. नॉट बिकॉज यू आर सपोर्टिंग हिम इन व्हॉट एव्हर वे ही वॉन्ट्स. कुठेतरी तुमच्याबद्दलची आपुलकी असते, कुठेतरी तुमच्याबद्दल त्याला कळतं की हीच व्यक्ती माझ्या सगळ्या सुखासाठी कारणीभूत असते, किंवा माझ्यासाठी झोकून देऊन काम करायला तयार असते. एक एक विश्वास निर्माण होणं तुमच्याबद्दलचा. खूप सोप्या गोष्टी ओके. मुलांनी तुमचं ऐकावं याच्यासाठीची एक छोटी टिप देतो, करून बघा आणि जर त्याचा परिणाम झाला तर मला सांगा.
काय कर आणि काय करू नको हे आपण ज्यावेळी त्याला सांगत असतो त्यावेळी एक नॅचरल नॅचरल म्हणूया किंवा सोसायटीने दिलेली एक कॉमन टेंडन्सी आपण बघतो की आपण त्याला काहीतरी सांगतो, असं नको करू हा, हे होईल, तिथं नको जाऊ ना, ते होईल. राईट. सो हे जे तुम्ही सांगत असता त्याने एखादी गोष्ट करावी किंवा करू नये म्हणून, ती जी काय गोष्ट सांगाल ती घडण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असणारीच गोष्ट सांगा. म्हणजे हात नको लावू हा, चटका लागेल, तिथं हात लावला तर शॉक लागतो, असं होण्याची प्रोबॅबिलिटी जे जास्त असेल तिथंच फक्त बोलायचं. प्रोबॅबिलिटी नसेल तर त्याच्याबद्दल बोलायचं नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी सांगितलं की त्याला अनुभव येतो, हे त्याला परत परत जाणवू द्या. याच्याने अनुभवातून शिकू द्यायचं त्यांना. ह्याच्याने त्यांचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. कारण ज्यावेळी आई सांगते त्यावेळी ते घडतं, बऱ्याचदा घडतं. आणि मग एकदा तो विश्वास निर्माण झाला की पुढे जाऊन तुम्हाला मग ते प्रूव्ह करत बसावं लागत नाही. तुम्ही सांगितलं ना, मग त्याच्यात तथ्य आहे. राईट. सो आपण हे जितकं कन्सिस्टंटली वागू लहानपणी, जितका त्यांचा विश्वास लवकर आपण आपल्याकडे घेऊ, तितकं हे पटकन होतं. मग बाकीच्यांना बोलू द्या ना काहीतरी, ते म्हणतील. मग ते खोटं 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 काहीतरी सांगतायत, त्यांच्यावर विश्वास नाही बसत मुलांचा. कारण त्यांना कळत असतं ना, त्यांच्या स्वार्थासाठी ते त्यांना वापरून घेतील, पण विश्वास त्यांच्यावर नाही ठेवणार, विश्वास तुमच्यावर ठेवतील. आणि दॅट्स द की. हे जर तुम्ही करू शकला तर तुम्हाला तुमच्या मुलांकडनं छान कोऑपरेशन निर्माण करून घेता येऊ शकतं. हं. विश्वास निर्माण करणं, ते एक स्किल डेव्हलप करायला लागेल. याच्यामधला दुसरा भाग येत असतो की ज्यावेळी आपण प्रॉमिस करतो त्यावेळी प्रॉमिस मोडायचं नाही. 5 मिनिटांनी आपण खेळूया तर 5 मिनिटांनी खेळलंच पाहिजे. माझं एवढं हातातलं संपवते मग मी तुझ्याजवळ बसते, तर हातातलं संपल्यावर दुसरं कोणतरी आलं म्हणून त्याच्याजवळ बसून थांबवायचं नाहीये. त्यांना सांगायचं की मी याला प्रॉमिस केलं, मी आधी हे करते मग तुमच्याकडे येते, आणि ते सांगण्याची ताकद ठेवायची. एक्सेप्शन आहे की अरे बेटा असं मध्ये अडथळा आला, मला बसायचंच आहे पण एवढं परत आता ते करून घ्यायचंय, मग तो अग्री झाला तर तुम्ही करून घेऊ शकता. पण तो जो विश्वास आहे तो खूप महत्वाचा आहे. दिलेलं प्रॉमिस तोडायला सुरुवात केली, खोटे प्रॉमिसेस करायला सुरुवात केली की तुम्हाला बाकीच्यांचा तुमच्या मुलांवरचा इन्फ्लुएन्स वाढलेला दिसणार. ठीक आहे. तेच तृप्ती, तू हात वर केलेला थँक आहे. यू सर. हॅलो सर. हम्म. सो ऐकायला येतंय का? हो येतंय, दिसते पण आहे. थँक्यू व्हिडिओ ऑन केल्याबद्दल. थँक यू सो मच. सो बेसिकली माझा प्रश्न कदाचित थोडासा अनकॉमन आहे. बिकॉज मी आहे ना राहते एकतर न्यूक्लिअर आणि त्यात मी राहते देशापलीकडे. सो मी राहते इथे लंडनमध्ये. ओके. प्रॉब्लेम असा होतो, की म्हणजे हे माझ्यासारखे खूप कॉमन इथे फ्रेंड्स आहेत माझे, ज्यांची छोटी-छोटी मुलं आहेत. आता माझी स्वतःची मुलगी 3 वर्षांची, जी आता जस्ट 3 वर्षांची झाली आहे. तर देअर आर मेनी टाइम्स की आता पॅरेंटिंगचा एक हव्वा बनलेला आहे. ऑल ओव्हर द सोशल मीडिया इफ यू हॅव सीन, Instagram असू दे, Facebook असू दे, YouTube वरती असू दे, पॅरेंटिंगचा ना एक हव्वा बनवलाय. त्याच्यामुळे काय झालंय ना, दोज हू आर न्यू पेरेंट्स ना, ते सगळे ना खूप जास्त दडपणात येतात, की आपल्याकडून आता काहीतरी चुकी व्हायला नाही, आता आपलं मूल चुकेल, आता आपले घरचे आपल्याला शिव्या घालतील आणि म्हणजे खूप दडपणातच पॅरेंटिंग जितकं मी बघितलंय माझ्या एजचे आणि स्पेशली इकडे राहणार बिकॉज इकडच्या लोकांबरोबर मी जास्त इंटरॅक्ट होते. तर इकडच्या लोकांमध्ये मी ते खूप बघितलंय, की लोकं खूप जास्त दडपणात पॅरेंटिंग करतात. अगदी इथे तर एकतर NHS सिस्टम इज नॉट गुड. सो इथे डॉक्टरांच्याकडे गेल्यावरती डॉक्टर फक्त हेच म्हणतात, "नाही, नाही, तुमच्या मुलांची इम्युनिटी वाढली पाहिजे, तुम्ही फक्त कॅल्पॉल द्या." आणि इंडियामध्ये काय करतात, की ते धडाधड अँटिबायोटिक्स देऊन सुरू करतात. व्हेअरएज आता मला हल्ली आणि आय एम मोर आयुर्वेदा फॉलोवर. तर माझ्या घरामध्ये तर काय जडीबुटीचा पूर्ण डबाच आहे. सो आय डू ऑल दॅट थिंग्स. सो देअर इज लॉट ऑफ डिफरन्स आणि माझे पण असे चिक्कार फ्रेंड्स आहेत हू कीप ऑन ट्रायिंग अँड टेलिंग मी ऑल द टाईम. फॉर एक्झाम्पल प्रॉडिगी किंवा आता जे नवीन एक डॉक्टर आहेत कोणतरी श्वेता आय थिंक हर नेम. तर शी इज ऑल्सो व्हेरी फेमस ऑन Instagram. तिचे पण भरपूर सारे व्हिडिओज असतात किंवा पॉडकास्ट असतात. तो पण नाही, इट इज सो ओव्हरवेल्मिंग समटाईम्स की म्हणजे
इतक्या माहितीची कदाचित गरज नाहीये असं वाटतं. म्हणजे आता तर मी तर बंद केलं ते बघणं सुद्धा. बट हाऊ टू प्रोटेक्ट आवरसेल्व्हज कारण की ह्याच्याने होतं काय ना, अननोइंगली मुलांकडून बरेच वेळा एक्स्पेक्टेशन्स वाढले जातात. अननोइंगली आपण आपला ताण आणि बिकॉज यू नो यू आर सिंगल आणि त्याच्यामध्ये यू आर मॅनेजिंग थिंग्स आउट इन द होम. आता माझ्याकडेच सिच्युएशन अशी आहे की माझा नवरा खूप लेट येतो घरी रात्री. सो ही कम्स ॲट नाईट टू वॉक. तो जातो पण 1 वाजता. ही इज अ शेफ. ही हॅज अ डिफरंट स्ट्रीम. मी माझ्या मुलगीच्यासाठी एवढ्या वर्षांचं करियर सोडून घरात बसलेली आणि त्यात मी लंडनमध्ये आहे. त्यात यू डोंट गेट युअर फॅमिली. वी आर ऑलरेडी स्ट्रेस्ड. मेडिटेशन आणि सगळं करून स्वतःला थोडाफार माणूस कंट्रोल करू शकतो. पण ह्याच्या पलीकडे मुलांवरती राग निघणारच नाही. इतका कंट्रोल अजून पण येत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी एक जसं मधला मार्ग काय काढावा? याच्यासाठी आय एम व्हेरी मच डेस्परेट टू नो. कारण की माझ्या मुलगीच्याही बाबतीमध्ये दिवसामध्ये एकदा तरी, आता तरी खूप कमी, पण लास्ट इयर पर्यंत दिवसात एकदा तरी हात उचलायचा. कारण की तो इतका राग भरायचा त्यात आय डोंट नो वेदर दिस इज पोस्ट प्रेग्नन्सी, पोस्टपार्टम इश्यू ऑर व्हॉट आय डोंट नो. पण जेव्हा ह्या सगळ्यातून ना एखाद्या बाईला एकटीला जावं लागतं, सपोर्ट नाहीच आहे. नो फॅमिली सपोर्ट, नो आता मी तर ह्या कंट्रीमध्ये आता आली. सो माझं माइंडसेट वॉज लिटल डिफरंट. मी आधी दुबईला राहायची. आय हॅड अ माइंडसेट की मी तिथे राहीन, आय विल डू माय जॉब, आय विल कीप नॅनी अँड एव्हरीथिंग. पण ते सगळं झालं नाही. सो माझ्याही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या. कधी-कधी ना त्याचा राग मुलांवरती निघतो आणि आय डोंट वॉन्ट टू डू दॅट पर्पजली बट इट हॅपन्स. तर ते स्वतःला कसं कंट्रोल करायचं दॅट आय वॉन्ट टू नो. बिकॉज मी आतापर्यंत जेवढे पण पॅरेंटिंगचे एवढे ते व्हिडिओज बघितलेले ना, त्याच्यामध्ये आय लाइक्ड युअर एक्सप्लेनेशन बिकॉज यू हॅव केप्ट इट सिम्पल आणि यू हॅव स्पोकन अबाउट अस लाइक हाऊ टू बी लाइक लिटरली पॅरेंटिंग हाऊ इट शुड बी. तर म्हणून मला ते विचारायचं की स्वतःला अशा सिच्युएशन्स मध्ये कंट्रोल कसा करायचा किंवा हाताबाहेर अगदी सिच्युएशन जाते, आता हात उचलतोच आहे. तो कंट्रोल करता येतो का पहिली गोष्ट तर आय डोंट नो. आणि ते जर का जमत असेल तर येस आय वुड लाईक टू नो दॅट. थँक यू. येस. तर कोणी आहे का असं मी बघत होतो माझ्या कोर्समधले. कुणाला याच्यावर म्हणायचं आहे का की करता येतो का नाही येत याच्याबद्दलची कमेंट्स ज्यांनी कोर्सेस केलेले आहेत? ओके. सांगायचं हे की तुला म्हणजे मीच घ्यायला पाहिजे असं नाहीये. बट बेसिकली दिस इज रिलेटेड टू युअर इमोशनल डेव्हलपमेंट. आपला इमोशनल इंटेलिजन्स असं ज्याला आपण म्हणतो, त्या साईडला आपण कसं काम केलेलं आहे ह्याच्यावर. माहिती जगातनं आपल्यावर येणारच आहे. ती थांबायला पाहिजे असं आपण म्हणू नाही शकत. वेगवेगळ्या लोकांचे स्ट्रॉंग ओपिनियन्स असणारच आहेत आणि ते तेवढ्याच स्ट्रॉंगली मांडणार आहेत. सो या सगळ्यामध्ये उभं राहून आपण आपले इमोशन्स कशा मॅनेज करतो, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि तो जर आपल्याला मॅनेज करता आला, तर मग तू म्हणते तशा अडचणी निर्माण नाही होत. सो थोडक्यात काय होतं, मी सांगायचा प्रयत्न करतो, या गोष्टी एक्सपिरियन्शियल आहेत. एक्सपिरियन्शियल आहेत म्हणजे काय हे तुमच्या सगळ्यांसाठी मी सांगतो, की तुमच्यापैकी जे जे सायकल चालवू शकतात, ज्यांना सायकल चालवता येते, त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे की मला समजावून सांगा तुम्ही सायकलीवर बॅलन्स कसा करता. राईट? नो वन विल बी एबल टू एक्सप्लेन. कारण इट इज नॉट अ नॉलेज विच वर्क्स ओव्हर देअर. राईट? इट्स द माइंड विच वर्क्स ओव्हर देअर. म्हणजे तुमच्या मनाला त्या गोष्टी आपोआप कळलेल्या आहेत. तुमचं शरीर त्याच्याप्रमाणे हालचाली करून घेतं आणि तुम्ही बॅलन्स करता. राईट? तसंच ज्यांना ज्यांना सायकल चालवता येत नाही, पण ज्यांना पोहता येतं, त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे, की तुम्ही तरंगता कसं हे मला एक्सप्लेन करा. आणि असं जर तुम्हाला वाटत असेल, की हातपाय हलवल्याने तरंगतात, तर तसं नाहीये. काही लोकं उताने पडतात आणि तरंगतात. कसं तरंगतात? एक्सप्लेन इट. यू विल नॉट बी एबल टू एक्सप्लेन इट. राईट? सो तुमच्या इमोशन्स तुम्ही कशा मॅनेज करता इज कॅनॉट बी एक्सप्लेन्ड. राईट? त्याची थिअरी असू शकते, पण थिअरी विल नॉट पुट यू इन टू ऍक्शन. सो ऍक्शनमध्ये येण्यासाठी त्या प्रकारच्या ट्रेनिंगमधून जावं लागतं, जसं या प्रकारच्या ट्रेनिंगमधून आपण जातो आणि सायकल चालवता येते. राईट? सो तुमच्या माइंडला म्हणजे तुमच्या कम्प्लीट बॉडी माइंड कोऑर्डिनेशनला ते कळावं लागतं की काय करायचंय.
आणि ते ज्यावेळी कळतं त्यावेळी या सगळ्या गोष्टी सहज सोप्या होतात. म्हणजे माझ्या कोर्सेस मधल्या लोकांचा पहिला फीडबॅक हा असतो की हल्ली मला मुलाचा राग येणं कमी झालं. राईट. सो मला रागावर ताबा मिळवता येतो असा उल्लेख नसतो. उल्लेख असतो राग येणं कमी झालं. का कमी झालं नाही सांगता येत त्यांना, पण कमी झालं. राईट. पेशन्स वाढतो. आपोआपच आपण जास्त वेळ देतो मुलांना. सो हे हे होण्यासाठीचं जे ट्रेनिंग आहे ते एक्सपिरियन्शियल आहे. आणि त्याच्यात खूप प्रकारे आपल्याला करून बघून ते आत्मसात करावं लागतं. राईट. पण महत्वाचा पॉझिटिव्ह मुद्दा, हे अशक्य नाहीये. हाय, व्हॉट्स युअर नेम? Hi, बोल. Say hi. हाय. What's your name? Say it louder. नाही कळलं. राधा का Kiara. Kiara. यारा. ओके. काय तुला का करते? बोलायचंय? तुला काय बोलायचंय का? काय बोलायचंय तुला? नीट बोल, नीट बोल. आज तिची सुट्टी, आज तिला मॉन्टेसरीला नाही पाठवणार आहे. बर. तुला शाळेत जायला आवडतं का जायला आवडत नाही? आवडतं? आवडतं तसे ना? येस, मला आवडतं. मजा येते तिथं, मजा येते. हा. काय करते ती? अच्छा, तिची फ्रेंड आहे मीरा, ती पण होती. ओके. ओके, से बाय. गो 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 गो. ओके, बाय. चालेल. सो आल्या लक्षात गोष्टी. Yes. या गोष्टींना आपल्याला काम करावं लागेल आणि इट्स अचिवेबल. इट्स नॉट लाईक की सगळं संपलं, डेड एंड नाहीये. येस. नमस्ते सर. मी विनया. हां. हां. माझे 2 प्रश्न आहेत. ॲक्चुअली मला 2 मुलं आहेत. सो एक मुलगा आहे जो ऑलमोस्ट 5.5 वर्षाचा आणि एक आता 10 वर्षाचा होईल. सो दोघांच्या केसमध्ये थोडे 2 क्वेशन होते. एक जो लहान आहे अ, कदाचित अ, असं होतं की माझा मोठा भाऊ भरपूर साऱ्या गोष्टी करतो आणि एजच्यामुळे त्याच्या क्षमतेनुसार तेवढ्या लेव्हलला तो करू नाही शकत. हं. सो नॅचरली कधी-कधी असं होऊन जातं की अ, खोटं बोलणं, की नाही मी पण हे केलं, की जस्ट हे दाखवलं की नाही मी पण करू शकतो. ते मे बी एजच्या नुसार किंवा असं होऊ शकतं. सो आता असा प्रॉब्लेम होतो कधी-कधी की तो कधी खरं बोलतोय, कधी तो स्टोरी बनवतोय, हे जरा डिफरन्शिएट करणं मला कठीण जातं. आणि उगीचच त्याला असं नको वाटायला, की नाही तो नाही करू शकत. माझा दादा जरा जास्त त्याच्यापेक्षा एक स्टेप जास्त करू शकतो ड्यू टू जस्ट एज डिफरन्स आणि कॅपॅबिलिटीमुळे. तर ते कसं मॅनेज करायचं? त्याला कसं सांगायचं, की तुला असं बनवायची गोष्ट गरज नाहीये. तुझं एज आलं, की तुझे फिजिकल स्टॅमिना वाढेल. तू तर करू शकशील. इट्स जस्ट बिकॉज की तू त्या एजचा नाही आहे म्हणून तुला थोडंसं कदाचित तेवढं अचीव्ह नाही करता येणार ह्या क्षणी. हा तो प्रॉब्लेम आहे, की कधी त्याचं डिफरन्शिएट करणं, की कधी खरं बोलतोय, कधी खोटं बोलतोय आणि कसं त्याला हे करणं, की तू नेहमी खरं बोलत जा सो दॅट दॅट इज ओके, की तू तेवढ्या लेव्हलला नाही करू शकत आहे तर नॅचरल. दुसरा प्रश्न हा आहे, जो 10 वर्षाचा आहे. आता मे बी गेल्या 1 वर्षामध्ये मी हा फरक बघितलाय मुलामध्ये, की थोडं अग्रेसिव्हनेस किंवा थोडी चिड होणं, ह्या गोष्टी वाढल्यात. तसा तो बेसिकली शांत आहे. पण आय डोंट नो ड्यू टू एज मे बी त्याच्या फिजिकली त्याच्यामध्ये काही बदल आहेत. बाहेर मुलांमध्ये ज्या मुलांमध्ये शाळेमध्ये किंवा इथे सोसायटीमध्ये जेव्हा ते खेळतात, त्याच्यामध्ये काही असे विषय येत असतील किंवा काही असेल. सो ते चिड ही जी होते मुलांमध्ये आणि मे बी ती पुढे जाऊन अजून वाढू शकते किंवा कमी होऊ शकते जेव्हा त्याला समजायला लागेल गोष्टी अजून. सो त्या गोष्टींना कसं आपण हँडल केलं पाहिजे? ओके. सो एक प्रश्न आधी. हां. सो पहिल्या प्रश्नाला जस्ट गो विथ द फ्लो. त्याला दुरुस्त करायची गरज नाहीये. त्याची नीड आत्ता आहे. ती नीड तो दाखवतोय. आपण ओके करून टाकायचं. म्हणजे नाही तुला जमत नाहीये हेही सांगायचं नाहीये आणि तुला जमतंयचं कौतुक पण नाही करायचं.
सो ते जे सांगितलं ते ऐकून टाकायचं. हो का? अरे वा, संपलं. मग त्याला करेक्ट करायची गरज नाही की तू काही गरज नाही. खोटं बोलते हळूहळू असं त्याला बोलायची कळेल. गरज हळूहळू नाही. त्याला कळणार आहे. कारण ती जी गरज आहे ती वेगळी गरज आहे हम्म, ना, ती अटेन्शनची गरज आहे. त्याला असं वाटतं हम्म. मी जर असं काहीतरी केलं तरच मला अटेन्शन मिळणार आहे. सो ही ट्राईज टू शो ऑफ. शो ऑफची गरज केव्हा पडते? ज्यावेळी तुमचं अटेन्शन त्या शो ऑफ नंतर मिळतं तेव्हा. हम्म. जर ती गरजच आपण काढून टाकली तर मग त्या पद्धतीने अप्रोच होणं तो बंद करेल. पण मग त्याला असं नाही वाटणार की मी असं बोललं तरी चालतंय, लोकांना पटतंय किंवा मी म्हणजे ते त्याला ते तो पट कंटिन्यू करेल. पटतंय केव्हा होईल? ज्यावेळी त्याच्यातनं बेनिफिट्स असतील त्यावेळेला. ज्याला बेनिफिट्सच नाही तर काय फरक पडतो? ओके, न्यूट्रल राहायचं, फक्त ऐकून घ्यायचं. येस, न्यूट्रल कम्युनिकेशन आहे त्याला. ओके. म्हणजे मग ते वापरल्याने त्याला काही मिळत नाहीये म्हटल्यावर ते तो वापरणार नाही ना पुढे. पण आपण पण कसं कधी समजून घ्यायचं की नाही तो खरं बोलतोय. तो पण माझ्यासाठी चॅलेंजिंग पार्ट होतो. कधी-कधी तो खरं बोलत असतो, पण ड्यू टू त्याचा इनोसन्स, त्याचा फेस जो थोडा नॉटीगिरीच्या वरती जातो, त्यामुळे मला ते जज करणं कठीण जातं की तो खरं बोलतोय. तो काही थोडं गरजच नाही ना आपल्याला. का जज हं. करायचंय? सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुलं त्यांच्या अनुभवांमधनं शिकत जात आहेत. आपण त्यांना फारच आपल्या अनुभवातनं शिकवायचा प्रयत्न करतो. पण खरं शिक्षण हे तुमच्या अनुभवातनं होत नाही. म्हणजे अशा किती गोष्टी आहेत की ज्या आई-बाबांनी सांगितल्या की मला माहिती आहे, माझ्या अनुभवात नाही आणि तुम्ही असंच केलं पाहिजे आणि तुम्ही ते ॲक्सेप्ट करून टाकलंय ब्लाइंडली. हं. असं नसतं. आपण आपले बरोबर. आपले अनुभव गोळा करत असतो. तशी तुमची मुलं पण गोळा करणार आहे. सो आपण फक्त ते हार्मफुल साइडला जाणार नाही याची काळजी घ्यायची. अदरवाईज लेट देम एक्सपिरियन्स. ठीक. ओके. सो ओके. म्हणजे हे पटकन देण्याचं उत्तर आहे, पण याच्या मागे भरपूर गोष्टी असतात. त्या आपण वेगळ्या नंतर कधीतरी बोलू शकू. आणि हं. दुसरा प्रश्न होता तो वयाचा परिणाम आहे का वगैरे. सो याच्यात सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेऊया, की हो, एक म्हणजे वयाप्रमाणे काही गोष्टींच्या अपेक्षा तिथं वाढलेल्या असतात. त्यांच्या चेंजेसचे प्रॉब्लेम्स असतात. आपलं ॲडोलसन्स वरचं सेशन असेल, त्यावेळी ते अटेंड करा म्हणजे सगळं डिटेल्समध्ये कळेल. पण महत्त्वाची गोष्ट ही, की त्यांना त्यांच्या भावना वर-खाली झालेल्या असतात आणि त्यांना भावना समजून घेणारं कोणतरी हवं असतं. आणि ते जर आपण नाही केलं आणि आपण दुरुस्तीत गेलो, तर भावना समजून न घेतल्याचा जो त्रास आहे, तो त्रास होत राहतो. आता मी काय बोलतोय हे बहुतेक सगळ्या बायको नावाच्या कॅटेगरीला कळणार आहे. हं. पुरुष नावाच्या कॅटेगरीला कळेल का नाही मला माहिती नाही. पण टिपिकली दिवसभरामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या असतात. आपल्या मुलांनी काहीतरी वेडं-वाकडं वागलेलं असतं. घरात काहीतरी सासू-सासरे असतील तर त्यांनी काहीतरी आपल्याला म्हटलेलं असतं आणि आपली बऱ्यापैकी अस्वस्थता निर्माण झालेली असते. आणि मग संध्याकाळी नवरा ज्यावेळी येतो, त्यावेळी तोच पहिला महत्त्वाचा जवळचा माणूस असतो, की ज्याला आपण हे सांगू शकतो. मग आपण त्याला सांगायला सुरुवात करतो, की आज असं झालं, आज तसं झालं, याने हे केलं, त्याने ते केलं, असं सगळं सांगता-सांगता पटकन तो म्हणतो, की "तू असं करायला हवं होतं, तू हे करायला पाहिजे होतं, तू असं का सांगते, तू हे का नाही केलं?" आणि असं म्हटलं, की आपला आक्रोश असतो, की "अरे मला माहिती काय करायचंय, हं, हं. फक्त माझी चिडचिड झाली ती ऐकून घे." राइट? सो सल्ला आपल्याला त्यावेळी ऐकवत नाही. कारण त्याच्यासाठी आपण बोलतच नसतो. आपण बोलत असतो त्या इमोशनल बर्डन जे निर्माण झाले ते व्हेंट आउट करायचं असतं. कुठेतरी ते बाहेर टाकायचं असतं. राइट? सो या वयात अशा गोष्टी खूप घडतात, की ज्या त्यांच्या मनाविरुद्ध असतात आणि ते तुमच्याशी व्यक्त करायचा प्रयत्न करतात. कारण लॉजिकल ब्रेन काम करायला लागलेला असतो. सो त्यावेळी फक्त ऐकून घेणं, न्यूट्रल राहणं आणि ऐकून घेणं, त्यांचे इमोशन्स व्हॅलिडेट करत राहणं. म्हणजे "हो रे, येतो असा राग. असं झालं की चिडचिड होतेच, माझी पण व्हायची." ह्या टाइपची वाक्य पुरेशी आहेत. मग त्याच्यावर काय केलं पाहिजे वगैरेचं अनलेस दे आस्क डोंट हॅव टू डू. जस्ट आणि कधी व्हॅलिडेट द इमोशन्स. आणि कधी-कधी ते ओपन अप नाही झाले तर म्हणजे कधी-कधी मुलं नाही सांगत पण गोष्टी. नाही होत कारण आपण ऐकून घेत नाही. म्हणजे त्यावेळेला नवऱ्याशी आपण बोलत नाही, ज्यावेळी तो लगेच सल्ला द्यायला सुरुवात करतो. म्हणतो, "ठीक आहे, तुला नाहीच समजायचं." आणि मग तुम्ही बोलणं बंद करता. राइट? सो द they don't come to you because you're not understanding them. Emotionally, we are not understanding them. ठीक आहे? सो थिअरी मी सांगितली, प्रॅक्टिकली कसं जमेल मला माहिती नाही, पण प्रयत्न याह! करून बघायचा.
ठीक आहे, चालेल. थँक्यू. येस, तृप्ती, तुझा प्रश्न घेऊ आणि थांबूया. तुझा हँड हो, रेज. सॉरी. ऍक्च्युली म्हणजे मला तुमचं एक्सप्लेनेशन आवडलं आणि व्हेन आय थॉट अबाउट तुमचा कोर्स वगैरे, तर हे ऑफलाईनच कोर्सेस आहेत की ऑनलाईन पॉसिबल होऊ शकतं? सो ऑफलाईनच आहेत असं मी म्हणेन, पण तुझ्यासारखे जे पण लांब असतात त्यांच्यासाठी 6 महिन्यातनं एकदा आपण त्याचं एक ऑनलाईन व्हर्जन घेतो, विच इज नॉट एक्झॅक्टली दॅट कोर्स. ओके. पण इट्स नाहीपेक्षा सिमिलर. काहीतरी बरं या फॉर्मॅटमध्ये तो येतो. ओके. सो मी त्याचा फॉर्म तुम्हाला सगळ्यांना जे बाहेर आहेत त्यांना पाठवून देईन. आपल्याला येस. पुरेशी लोक एकत्र आली की आपण तो कोर्स घेऊया. ओके. चालेल. थँक्यू व्हेरी मच. येस. चला थांबूया. तुमच्या सगळ्यांचा मी एक ग्रुप तयार करीन, बाहेर पडू नका. आणि एक आपला अपडेट्स नावाचा ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर तुम्हाला ऍड करून घेतलं तर आपल्या सगळ्या कोर्सेसचे अपडेट्स त्याच्यात पाठवले जातात वेळोवेळी, ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. Right? एक ग्रुप आपण चर्चेसाठी ठेवूया की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही विचारत राहा, मला वेळ मिळेल त्यावेळी मी उत्तरं देत राहीन, किंवा तुम्हाला एकमेकांना कम्युनिकेट करता येईल. आणि एक जो आहे त्याची लिंक त्या ग्रुपमध्ये मी देईन, जिथं तुम्हाला चॉईस प्रमाणे तुम्ही जॉईन करून घ्या. ओके, चलो. सो थांबूया. सी यू समटाइम इन फ्युचर.